का इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। जिवंत लोकांच्या देशामध्ये आज सुद्धा देवाने मला जिवंत ठेवलं, यास्तव मी त्याचा धन्यवाद देतो. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. परमेश्वराच्या पवित्र नामाचा धन्यवाद असो. आज रात का ध्यान के लिए आज आपल्या मरणाकरिता याकूब का पत्री 5वां अध्याय 7 और 8 वचन. याकोबाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन वाचूया. याकूब का पत्री 5वां अध्याय 7 और 8. याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय त्याचं 7 चैप्टर 5 वर्स 7 and 8. 5वा अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असतात. त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. सो हे भाइयों, प्रभु के आगमन तक धीरज धरो. देखो, किसान पृथ्वी के बहुमूल्य फल की आशा रखता हुआ प्रथम और अंतिम वर्षा होने तक धीरज धरता है. तुम भी धीरज धरो और अपने हृदय को दृढ़ करो, क्योंकि प्रभु का शुभ आगमन निकट है. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. परमेश्वराच्या पवित्र नामाला धन्यवाद असो. इस वचन को द्वारा आज रात को परमेश्वर हम हर एक के साथ बातें करने के लिए हम प्रार्थना करेंगे. आणि आज सायंकाळी परमेश्वराने या वचनाद्वारे आपल्याशी बोलण्याकरिता या आपण मिळून प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभु, हमसे बात कर प्रभु, तेरी मीठी आवाज को सुना प्रभु. आशीर्वाद यीशु का नाम से मांगता है. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नामाला धन्यवाद असो. हम देखने से प्रभु का आगमन बहुत नजदीक है. आणि आपण पाहिले असता ख्रिस्ताचं आगमन समीप आहे. इसलिए भाइयों, धीरज रखो कि उसका आगमन बहुत नजदीक है. म्हणून बंधूंनो, प्रभूचं आगमन समीप आहे, म्हणून तुम्ही धीराने राहा. जैसे किसान ने पृथ्वी का बहुमूल्य फल को वो चाहता है, वैसे हमारा प्रभु बहुमूल्य फल के लिए इंतजार कर रहा है. जसा एक शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहतो, तसाच आपला प्रभू सुद्धा वाट पाहत आहे. वो प्रथम और अंतिम का वर्ष के लिए जैसा वो बाट जोता है, पहिली व शेवटला पाऊससाठी जसा तो वाट पाहतो, प्रभु भी अंतिम वर्ष अनेक ऊपर भेजकर कलिसिया को परिपूर्ण करके उसका आगमन के लिए वो सिद्ध कर रहा है. शेवटला पाऊस पाठवून परमेश्वर मंडळीला परिपूर्ण करून त्याच्या आगमनासाठी तो त्यांची तयारी करत आहे. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. प्रभूच्या पवित्र नामास धन्यवाद असो. हर एक किसान बरसात के लिए हमेशा बाट जोता है. आणि प्रत्येक शेतकरी पावसाची वाट पाहतो. जब बरसात आएगा तो उसका दिल खुश हो जाता है. आणि पाऊस आल्याने त्याचं हृदय आनंदाने भरतं. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या धन्यवादित नावाला धन्यवाद असो. वैसे हमारा प्रभु यीशु कलिसिया का जो खेत में है, हमारे एक उसने बोया गया है. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशूने मंडळी म्हणजे त्याची जी शेत आहे त्यामध्ये आपल्याला त्यांनी पेरलं आहे. वो भी अच्छी फल देने के लिए वो आशा रखता है. आणि त्या बीने चांगलं फळ द्यावं ही त्याची आशा आहे. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. एक किसान ने 4-5 वर्ष बरसात ही नहीं था. आणि एक शेतकरी होता आणि त्याच्याकडे 4-5 वर्ष पाऊस पडला नाही. एक दिन उसने ऐसा प्रार्थना की, हे प्रभु, 3-4 वर्ष में बरसात नहीं आया, इस वर्ष में तो बरसात को देगा तो खाली नीचे का भाग मैं लूंगा, ऊपर का भाग आपको देगा. आणि तो म्हणायला लागला की प्रभू, 3-4 वर्ष पाऊस आला नाही आणि जर यावर्षी तुम्ही मला जो पाऊस दिला तर खालचा भाग मी माझ्यासाठी ठेवल आणि वरचा भाग मी तुझ्यासाठी देईल. दयावान परमेश्वर ने अच्छा बरसात को भेजा. दयाघन परमेश्वराने चांगला पाऊस दिला. वो किसान ने अच्छे तरह से खेती को भूल लिया. आणि त्या शेतकऱ्याने चांगली शेत केली, अच्छा फल आया, चांगलं पीक आलं. क्या उसने बोया है? आणि त्यांनी काय पेरणी केली? शेंगदाणा. त्यांनी शेंगदाणे पेरले. प्रभु की स्तुति हो. देवाच्या नावाला शेंगदाणा उसने पोता भर के घर में लेके गया, पाला प्रभु को दे दिया. आणि शेंगदाणे त्यांनी पोते भरू भरू त्याच्या घरात नेले आणि पाला पाचोळा तो देवाला दिला. देखो कैसे किसान लोग हैं. आणि पहा हे शेतकरी कसे आहेत. परमेश्वर को भी धोखा देने वाला किसान का लोग हैं. परमेश्वराला सुद्धा धोका देणारे शेतकरी आहे. यहाँ पर कितना किसान लोग है मैं नहीं जानता हूँ. आणि या ठिकाणी किती शेतकरी आहेत मला ठाऊक नाही. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. मेरा गलती हो गई, इस साल में मैंने गलती की, अगला साल में मैं गलती नहीं करूंगा.
अगला साल भी बरसात देगा तो ऊपर का भाग मैं लूंगा, नीचे का भाग मैं आपको देगा. आणि तो म्हटला, प्रभूजी मला क्षमा कर, यावर्षी मी चूक केली, पुढच्या वर्षी जर तुम्हाला मी चूक करणार नाही. जर तुम्हाला पाऊस दिल्याने वरचा भाग मी तुला देईल, मला घेईल आणि खालचा भाग मी तुला देईल. दयावान परमेश्वर अगला साल में भी अच्छा बरसात दिया. आणि दयाघन परमेश्वराने पुढच्या वर्षी चांगला पाऊस वो दिला. किसान ने क्या बोया था? आणि त्या शेतकऱ्याने काय पेरणी केली? बहुत अच्छा क्या बोलता है खेती बोया था. आणि चांगली शेती त्यांनी केली. क्या बोलते हैं उसे? मक्का. आणि त्यांनी मका पेरणी केली. प्रभु की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. मक्का बहुत बड़ा लंबा लंबा आया था. आणि हा मका चांगला मोठमोठा आला. प्रभु से क्या बताया था? आणि प्रभूला त्यांनी काय ऊपर सांगितलं? का भाग मैं लूंगा, नीचे का भाग मैं आपको दूंगा. आणि वरचा भाग मी घेईल आणि खालचा भाग तुला देईल. वो मक्का का पूरा पूरा उसने घर लेके गया और घास प्रभु को दिया. आणि हे जे कणीस आहे त्यांनी सर्व काय आपल्या घरी घेऊन गेला व उरलेला जो पाला आहे तो त्यांनी परमेश्वराला दिला. हमारा प्रभु ऐसा नहीं है. आपला प्रभू असा नाही. वो क्या कहता है? तो काय म्हणतो? अब बहुतायत फल देने के लिए मैं चाहता हूँ. भरपूर रीतीने फळ देण्याकरिता मी इच्छित आहे. यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय योहानाचं पुस्तक त्याचा 15 अध्याय पहला वचन में, पहिल्या वचनात, जल्दी पढ़िए. सच्ची दाखलता मैं हूँ और मेरा पिता किसान है. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो. सच्चा दाखलता मैं हूँ. मीच खरा द्राक्षवेल आहे, मेरा पिता किसान है. आणि माझा बाप माळी आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद आज असो. रात का वक्त आणि आज रात्रीच्या हमारा वेळी किसान, हमारा जो पिता है, आणि आपला शेतकरी जो आपला पिता आहे, उस नागपुर का इस खेती के अंदर बहुत सारा अच्छा अच्छा फल के लिए वो चाहता है. नागपूरच्या शेतामध्ये त्याला चांगले चांगले पीक व फळ हवे. ये दाखलता का मतलब हमारे यीशु मसीह को दिखाई देता है. आणि द्राक्षवेळी म्हटल्यानंतर आपल्या येशू ख्रिस्ताला दर्शवतं. मैं खरा दाखलता है. आणि मी खरा द्राक्षवेल आहे. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नामास धन्यवाद जो असो. मुझ में है वो बहुत फल देगा. आणि जो माझ्यामध्ये आहे तो पुष्कळ पीक देईल. प्रभु के नाम को धन्यवाद हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. 5वें वचन में पढ़ता है. आणि 5व्या वचनात आपण वाचतो. 5वें वचन पढ़िए. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. मैं दाखलता हूँ, तुम डालियां हो. जो मुझ में बना रहता है और मैं उसमें, वो बहुत फल फलता है, क्योंकि मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. मैं दाखलता हूँ, मीच वेल आहे, तुम्हें डालिया. तुम्ही फाटे आहात. परमेश्वर का कलीसिया डालिया है. परमेश्वराची मंडळी हे फाटे आहे. जो प्रभु में है वो बहुत फल देगा. आणि जे देवामध्ये आहेत ते पुष्कळ फळ देतील. आज रात का वक्त आणि आज रात्रीच्या हमारा वेळी किसान, हमारा प्रभु हमसे बहुत फल चाहता है. आणि आपला शेतकरी, आपला प्रभू आपणापासून पुष्कळ फळांची अपेक्षा करतो. जो बहुत फल देता है उसका नाम महिमा हो जाता है. आणि जो जास्तीत जास्त फळ देतो त्याचं नाव गौरवी होतं. प्रभु के नाम को धन्यवाद हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कितना लोग आज रात को समर्पण करता है. किती लोक आज रात्री समर्पण करत आहात. इस खेती में मैं बहुत फल देने के लिए मैं चाहता हूँ. आणि या शेतामध्ये मला अधिक रीतीने फळं द्यायची. जो अधिक फल नहीं देता है उसको काट के आग में डाल दिया जाएगा. आणि जे अधिक रीतीने फळं देत नाही त्याला कापून अग्नीमध्ये टाकण्यात येईल. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नामास धन्यवाद मेरे असो. सुनने वाला प्रिय लोग, मला ऐकणारे प्रियजनांनो, हमारे यीशु बहुत जल्दी आ रहा है. आपला येशू लवकर येत आहे. इब्राहिम का किताब 10वां अध्याय 37वां वचन में, इब्री 10 त्याचा 27 वचन, Hebrews chapter 10 verse 37. इब्री 10:37. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. क्योंकि अब बहुत ही थोड़ा समय रह गया है, अभी थोड़ा ही समय रह गया, जबकि आने वाला आएगा आने वाला आएगा. और देर न करेगा. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. अभी हमारे लिए प्रभु आने के लिए समय बहुत कम है. आणि आपला प्रभू येण्यासाठी वेळ खूप थोडी आहे. उसका समय में दुनिया में बहुत सारा बात हम देख रहा है. आणि त्याच्या येण्याची जी वेळ ती जगामध्ये आपण पुष्कळ घटना पाहतो. कितना घटना हम
आंखों से देख रहा है। आणि कित्येक परिस्थिती आपल्या नेत्रांनी पाहतो. इसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय? प्रभु द्वार पर खड़ा है। प्रभु द्वारापाशी उभा आहे. हम सब उसके आगमन में उठा लिया जाना चाहिए। आपण सर्वजण त्याच्या आगमनामध्ये उचलले गेलो पाहिजे. कौन उठा लिया जाएगा? आणि कोण उचलला जाईल? प्रभु के नाम को धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. हम सब प्रभु को हाथ में हम सौंप देगा तो उसका इच्छा के मुताबिक हम चलेगा तो नीचे उसका आगमन में दिखाई देगा। आणि जर आपण परमेश्वराच्या हातामध्ये समर्पण केल्याने त्याच्या इच्छेनुसार आपण चालण्याने खात्रीने त्याच्या आगमनात आपण दिसू. प्रभु कहता है मैं अच्छा फल के लिए बाट जोता हूँ। प्रभु म्हणतो मी उत्तम फळाची अपेक्षा करत आहे, वाट पाहत आहे. ये कौन है? उत्तम फल है। हे उत्तम फळ म्हणजे कोण? सियोन यरूशलेम उत्तम फल है। सियोन आणि यरूशलेम हे उत्तम फळ आहे. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो. फल देने के लिए इस खेती में हमारे को बोया है आणि या फळ देण्याकरिता आम्ही या जमिनीत पेरलं आहे. गलाती का पत्रिका 5वां अध्याय का 22 वचन में, गलाती का पत्रिका 5वां अध्याय 22वां वचन, गलतीकरास पत्र 5 अध्याय त्याचं 22 वचन. 9 फल को हम देख रहा है। त्या ठिकाणी 9 फळ पाहतो. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो. परमेश्वर का कलीसिया में आप क्या क्या फल देता है आप जांच कर देखो। परमेश्वराच्या मंडळीमध्ये काय काय फळ देतात हे तुम्ही पारखून पहा. जल्दी बस। आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. पर आत्मा का फल प्रेम, प्रेम है, आनंद, आनंद, मेल, 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 धीरज, धीरज। कृपा. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नामाला धन्यवाद असो. कितना लोग अच्छे अच्छे नाम रखता है। आणि किती लोक चांगले चांगले नावं ठेवतात. कई लोग का नाम प्रेम है, काही लोकांचं नाव प्रीती आहे, कई लोग का नाम आनंद है, काही लोकांचं नाव आनंद आहे, कई लोग का नाम धीरज है। काही लोकांचं नाव धीर आहे. लेकिन धीर करके नाम रखता है उसके अंदर धीरज भी नहीं रहता है। परंतु सहनशीलता म्हटल्याने त्यांच्यामध्ये नाव ठेवल्याने त्यांच्यात सहनशीलता नसते. प्रेम करके नाम रखता है उसके अंदर प्रेम ही नहीं रहता है। नाव तर प्रीती असतं परंतु प्रीती नसते. फिर आप कौन किस प्रकार का फल देता है? मग तुम्ही कोणत्या प्रकारचे फळ देता? आप वो वचन को पढ़ के देखो। ते वचन तुम्ही वाचून पहा. इस खेती का अंदर आप कैसा फल देता है। आणि या शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे फळ अच्छा देता? अच्छा फल देने के लिए हमारा किसान हमारा प्रभु बाट जोता है। चांगलं चांगलं फळ देण्याकरिता आपला शेतकरी प्रभु आपली वाट पाहतो. मेरे सुनने वाला प्रिय लोग, माझ्या ऐकणारे अभी तक प्रिय ऐसा फल नहीं दिया होगा। आतापर्यंत असे फळ दिले अभी नसतील. प्रभु कहता है हर एक को मैं फलदायक बनाऊंगा। आणि आता प्रभु म्हणतो प्रत्येकाला मी फलदायी बनवणार. कितना लोग विश्वास करता है? किती लोक विश्वास मैं करतात? प्रभु के लिए अच्छा फल दूंगा। मी प्रभूसाठी चांगले फळ देईल. आज तक नहीं दिया, आतापर्यंत दिले अभी नाही. निर्णय करता हूँ आता निश्चय करतो. मैं नीचे अच्छा फल दूंगा। खात्रीने मी चांगले फळ मैं देईल. कलिशा में रहता वक्त, मी मंडळीमध्ये राहत असताना, मैं कुटुंब में रहता वक्त, माझ्या कुटुंबात राहत असताना मैं सबके लिए प्रेम के साथ रहूंगा, मी सर्वांबरोबर प्रीतीने राहील, धीरज के साथ रहूंगा, सहनशीलतेने राहील, खुशी के साथ रहूंगा, आनंदाने राहील, समाधान के साथ रहूंगा, समाधानाने राहील, शांति से रहूंगा। शांतीने राहील. ऐसे लोग हाथ उठा के कल्याणी बोलिए। अशाने हात उंच करून हालेलुया म्हणावं. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। प्रभूच्या पवित्र नामास धन्यवाद असो. आपका ले लिया इतना खुशी नहीं दिया। तुमचा हालेलुयाने मला आनंद दिला नाही. सर्वांनी जोरात कल्याणी म्हणा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. ऐसे हम फल देने वाले होने से अशा प्रकारे फळ देणारे आपण झाल्याने कितना खुश रहेगा। किती आनंद असेल. शेतकरी आनंदी असेल. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. इसे मार्कोस का सुसमाचार 4वां अध्याय के 20 वचन में, मार्क 4 त्याच्या 22 वचनामध्ये वहां पर हम क्या पढ़ता है? तिथे आपण काय वाचतो? 3 प्रकार का रीत से बोया गया है। आणि 3 प्रकारे ते बी पेरली आहे. वो अच्छी जगह पर बोया हुआ जो बीज है, आणि चांगल्या ठिकाणी जी पेरलेली बी आहे, कई 30 गुना, कई 60 गुना, कई 100 गुना वो फल देता है। काही ठिकाणी 30 पटेने, काही ठिकाणी 60 व 100 पटेने ते फळ देतं. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. ये 3 ग्रुप में आप कौन सा फल देता है? अब जरा मन लगा कर सुनिए। आणि या 3 भागामध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी फळ देता हे तुम्ही पारखून पहा. पढ़िए मार्क चैप्टर 4 वर्स 20। मार्क 4:20. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट आणि कोणी 100 असे पीक देतात. जर मराठीमध्ये वाचतात जरा मोठ्याने जरा जोराने वाचवा ताकि सर्वांनी काय म्हणतात ऐकून येतात.
और जो अच्छी भूमि में बोए गए ये वे हैं जो वचन सुनकर ग्रहण करते और फल लाते हैं। कोई 30 गुणा, वचन सुनकर ग्रहण करता है वो अच्छे फल लाता है। आणि जो वचन ऐकून ते स्वीकारतो तो चांगले चांगले फळ आणतो। कई लोग वचन सुनता है लेकिन शैतान उसको लेके जाता है। आणि काही लोक वचन ऐकतात पण सैतान येऊन ते घेऊन जातो। प्रभु के नाम की स्तुति हो। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। पत्थर में गिरता है वो पानी नहीं तो वो सूख जाता है। आणि जे दगडामध्ये पडतात पाणी नसल्यामुळे ते सुकून जातात। अच्छा जगह में पड़ा हुआ आणि सुपीक जमिनीमध्ये पडलेले 30 गुना 60 गुना 100 गुना फल लाता है। 30 पटीने 60 पटीने व 100 पटीने फळ देतात। आज रात का वक्त आणि आज रात्रीच्या वेळी आप कैसा फल देने वाले आप बराबर कान लगाकर सुनिए। तुम्ही कशा प्रकारे फळ देणारे आहात ते तुम्ही कान लावून लक्षपूर्वक ऐका। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। प्रभूच्या पवित्र नामास धन्यवाद असो। 30 गुना फल देने वाला कौन है? 30 पटीने फळ देणारा कोण आहे? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद। उनके लिए एक ही अनुभव है, त्यांच्यासाठी एकच अनुभव आहे। वो लोगों ने उद्धार पाया, त्यांचं तर तारण झालं, जीवन को बदल दिया, जीवनाचं परिवर्तन केलं, प्रभु के लिए जीवन बिताता है। प्रभूसाठी जीवन व्यतीत वे करतात। लोग ने मंत्र वट का फल देता है। ते लोक मन फिरवण्याचं फळ ते देतात। लोगों का सुसमाचार 3 अध्याय का 8वां वचन में लूक त्याचं 3 अध्याय 8वां वचन। प्रभु के नाम की स्तुति हो। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। उनके एक ही उद्धार का अनुभव है। आणि त्यांचा तारणाचा केवळ अनुभव आहे। वो कहाँ जाएगा? ते कुठे जातील? वो नया पृथ्वी पर जाएगा। ते नवीन पृथ्वीमध्ये जातील। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो। दुसरं 60 पट फल देने वाला 60 पटीने फळ देणारं वो जूना करार का संत लोग और वे लोग ने 60% फल देने वाला है। आणि जुन्या कराराचे संत जन जे आहे ते 60 पटीने फळ देतात। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो। लेकिन 100% फल देने वाला कौन है? परंतु 100 पटीने फळ देणारे कोण आहे? कृपा का काल में जो अपना अपना जीवन को प्रभु के लिए सौंप दिया और वचन के मुताबिक जीवन बिताता है वो 100% फल देगा। कृपेच्या काळामध्ये जे कोणी देवाचे वचन ऐकतात त्या प्रकारे आपल्याला समर्पण करून चालतात असे लोक 100 पटीने फळ देतील। इसलिए यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय का 5 वचन में जो मुझ में है वो बहुत फल देगा। योहान 15:5 मध्ये आपण पाहतो जो कोणी माझ्यामध्ये आहे तो पुष्कळ फळ देईल। प्रभु के नाम से धन्यवाद। प्रभूच्या नावाला धन्यवाद। वे लोग हैं प्रभु का आगमन के लिए उठा ले जाने वाला पवित्र लोग। असे लोक देवाच्या आगमनामध्ये उचलले जाणारे पवित्र जन आहे। वे लोग हैं सियोन यरूशलेम के लिए प्रवेश करेगा। आणि असे लोक सियोन यरूशलेमामध्ये प्रवेश करतील। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। प्रभूच्या पवित्र नामास धन्यवाद असो। कृपा काल में रहने वाला पवित्र लोग, कृपाच्या युगामध्ये राहणारे देवाचे जन वे बहुत आशीर्वाद का मूल है। ते आशीर्वादाचे मूळ कारण आहे। 100% फल देने वाले लोग हैं। ते 100 पटीने फळ देणारे लोक आहे। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। प्रभूच्या पवित्र नामास धन्यवाद वो असो। कैसा फल देने वाला है? ते कशा प्रकारे फळ देतील? प्रभु का कृपा का द्वारा उद्धार पाए वाले लोग। प्रभूच्या कृपेच्या द्वारे तारण प्राप्त झालेले लोक। दुसरं प्रभु का कृपा का द्वारा मन फिराए वो लोग। प्रभूच्या कृपेद्वारे मनाचं परिवर्तन झालेले लोक। तिसरं प्रभु का कृपा का द्वारा पानी का बपतिस्मा लिए वो लोग। प्रभूच्या कृपेद्वारे पाण्याचा बपतिस्मा घेतलेले जण। चौथं प्रभु का कृपा का द्वारा आत्माभिषेक पाए वो लोग। प्रभूच्या कृपेद्वारे आत्मा अभिषेक प्राप्त केलेले जण। पाचवं प्रभु का कृपा के द्वारा अलगाव का जीवन बिताए वो लोग। प्रभूच्या कृपेच्या द्वारे अलिप्त जीवन जगलेले जण। सहावं ईश्वरी चंगाई में बने रहा कृपा का काल का लोग। आणि कृपेच्या काळामध्ये दैवी आरोग्यासाठी जगलेले जण। 8 प्रभु का कृपा का द्वारा पवित्र जीवन बिताए वो लोग। आणि प्रवेशाच्या कृपेच्या द्वारे पवित्र जगलेले लोक। 9 प्रभु का कृपा के द्वारा विश्वास का जीवन बिताए वो लोग। आणि कृपेच्या काळामध्ये परमेश्वराच्या द्वारे विश्वासाने जगलेले जण। 10वीं प्रभु का कृपा का द्वारा मसीह का साथ दुःख उठाए वो लोग। आणि 10वं कृपेच्या काळामध्ये ख्रिस्ताद्वारे दुःख सोसणारे जण। वे 100% फल देने वाले लोग। आणि हे 100 पटीने फळ देणारे जण। प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामात धन्यवाद असो। परमेश्वर का आगमन के लिए सिद्ध होने वाला कलीसिया। आणि अशा रीतीने परमेश्वराच्या आगमनास तयार होणारी देवाची मंडळी। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद। उत्पत्ति का किताब 26वां अध्याय में उत्पत्ति त्याचा 26वां अध्याय 12-13 वचन में 12 आणि 13 वचन। इसहाक ने उस वर्ष ने बेटे को बोया था। 100%
का प्रतिफल पाया है। आणि इसाकाने आपण त्या ठिकाणी पाहतो शेती केली आणि त्याला 100 पटीने फळ मिळालं. प्रभु के नाम का धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. पढ़िए उत्पत्ति चैप्टर 26 वर्स 13 and 4। उत्पत्ती 26 त्याचं 12 आणि 13 12 आणि 13 वचन. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाऊन मोठा संपन्न झाला. फिर इसहाक ने उस देश में जोता बोया और उसी वर्ष में 100 गुना फल पाया. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद उस असो. वर्ष में जोता बोया 100% फल पाया है। त्या वर्षी त्याने बी पेरली 100 पटीने पीक मिळवलं. आज इस वर्ष में भी 2021 में भी अच्छा बरसात आया आणि 2021 मध्ये चांगला पाऊस झाला. कितना लोग खेती बोया है हाथ उठाओ। आणि किती लोकांनी शेतीमध्ये पेरणी केली हात उंच करा. हाथ मत करा। हात उंच करा. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपको 100% फल देने वाला है। परमेश्वर तुम्हाला 100 पटीने फळ देईल. इसहाक ने जोता बोया था 100% फल पाया था। इसाकाने बी पेरणी केली 100 पटीने त्याला फळ मिळालं. मेरे सुनने वाला प्रिय लोग, मला ऐकणारे प्रियजन, प्यारे जवान भाई बहन लोग, माझ्या तरुण बंधू व भगिनींनो, आप यूनिवर्सिटी में, कॉलेज में, हाई स्कूल में जाता है, तुम्ही महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जाता. आप 100% फल चाहिए ऐसे हाथ उठाओ। जर तुम्हाला 100 पटीने फळ पाहिजे तर हात उंच करा. 100% फल चाहिए। 100 पटीने फळ हवा असेल. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. कई लोग 40 मार्क मिलता है। काही लोकांना 40 अंक मिळतात. कितना लोग 40 मार्क पाए हुए हाथ उठाओ। 40 अंक मिळाल्याने आपले हात उंच करा. पास मार्क 35 नहीं तो 40 आणि 35 किंवा 40 अंक 40 मार्क पाए हुए लोग कोई है हाथ उठाएगा। आणि त्याला 40 अंक मिळाले अशाने हात वर करा. आप थोड़ा लोग हैं। थोडे लोक आहेत. उसका पास 60 मार्क, नंतर 60 अंक. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. 40 वाले सिर्फ पास आणि 40 म्हटल्याने फक्त पास झाले और 60 वाला फर्स्ट क्लास। आणि 60 म्हटल्याने फर्स्ट क्लास. अभी इस वर्ष में 100% फल चाय वाला कितना लोग हैं? आणि या वर्षी ज्यांना 100% हवा आहे असे किती जण आहेत? 100 मार्क चाय ऐसा लोग हाथ उठाओ। ज्यांना 100 अंक हवेत अशाने हात उंच करा. प्रभु का कृपा ने मैं 100% फल इस साल में मैं दूंगा। परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे या वर्षी मी 100 पटीने फळ देणार. कई लोग हाथ मोड़कर बैठा है, कैसे फल पाएगा? आणि काही लोक हात घडी करून बसले, मी फळ कसा देईल? कितना लोग विश्वास है? किती लोकांना विश्वास आहे? प्रभु ने 2021 में दान करके दिया है। परमेश्वराने 2021 दानाच्या रूपाने दिला. पिछले वर्ष में ऐसा नहीं था। मागील वर्ष असा नव्हता. ये वर्ष ने दिया है। या वर्षी त्यांनी दिलं. 100% फल जरूर देगा। 100 पटीने फळ तर जरूर देईल. भाई बहन आप नहीं देना है का? सेवक भाई बहन आप नहीं देणार का? आणि सेवक बंधू व भगिनी देणार नाही का? हाथ वर करा। हात वर करा. हालेलुया म्हणा। देवाच्या नावाला धन्यवाद असो. इच्छे प्रभु 100% फल देगा। खात्रीने तुम्हाला 100% तो फळ देईल. जैसा गलाती पत्रिका 5:22 में वचन में लिखा हुआ वचन, गलतीकराचं 5:22 मध्ये ज्या प्रकारे लिहिलेलं वचन आहे वो फल पूरा इस साल में आप हर एक कलिश में देना चाहिए। आणि ते फळ या वर्षी प्रत्येकाच्या मंडळीमध्ये तो देणार. प्रभु का पवित्र नाम स्तुति हो। परमेश्वराच्या पवित्र नामात धन्यवाद. 100 मीन्स उसका अर्थ क्या है? आणि 100 याचा अर्थ काय? परिपूर्ण तो दिखाई देता है। परिपूर्णतेला दर्शवतं. प्रभु के नाम का धन्यवाद हो। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. 60-80 पूर्ण को दिखाता है आणि 60-80-100 पूर्णतेला दर्शवतं. 100 परिपूर्ण आणि 100 परिपूर्ण दर्शवतं. ये पूर्णता को दिखाता है। आणि हे पूर्णता दर्शवतं. किसमें पूर्णता होना चाहिए? कोणत्या गोष्टीत पूर्णता हवी? परमेश्वर का प्रेम में पूर्णता होना चाहिए। देवाच्या प्रीतीमध्ये पूर्णता हवी. पहला यूहन्ना 4:17 में, पहिले योहान 4:17 मध्ये वाचतो. पहला यूहन्ना 4:17 पहिले योहाना 4:17 लवकर वाचा। न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. इसी से प्रेम हम में सिद्ध हुआ कि हमें न्याय के दिन हियाव हो, क्योंकि जैसा वो है वैसे ही संसार में हम भी हैं. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असतो. प्रेम में पूर्ण होना चाहिए। प्रीतीमध्ये पूर्ण असावं. इन दिनों में प्रभु का प्रेम में ठंडा हो रहा है। आणि या दिवसात देवाच्या प्रीतीत आपण थंडावलो. कुकर्म बढ़ने की वजह से बहुतों का प्रेम ठंडा हो रहा है। आणि कुकर्म वाढल्यामुळे प्रीती थंडावली. प्रभु के नाम का धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद असतो. आपका प्रेम ठंडा नहीं होना चाहिए। तुमची प्रीती
थंडावू देऊ नका. आप पहला प्रेम में होना चाहिए. पहिल्या प्रीतीमध्ये तुम्ही या. उसका आगमन में उठाने जाने वाले लोग पहला प्रेम में दिखाई देना. प्रभूच्या आगमनामध्ये उचलले जाणारे लोक पहिल्या प्रीतीमध्ये आढळावे. वो प्रेम में पूर्ण होना चाहिए. प्रेमामध्ये आपण परिपूर्ण असावं. दूसरा पूर्णता, दुसरी पूर्णता, याकूब का पत्रिका दूसरा अध्याय का 22वां वचन. याकोबाचं पुस्तक 2:22. विश्वास में पूर्ण होना चाहिए. विश्वासामध्ये पूर्ण असावं. इन दिनों में बहुत सारे का विश्वास घट जा रहा है. आणि या दिवसामध्ये पुष्कळांचा विश्वास थंडावला आहे. पढ़िए. विश्वास त्यांच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. सो तूने देख लिया कि विश्वास ने उसके कामों के साथ मिलकर प्रभाव डाला है और कर्मों से विश्वास सिद्ध हुआ. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. कर्मों का द्वारा विश्वास सिद्ध होता है. क्रियाच्या द्वारे विश्वास पूर्ण झाला. आज रात का वक्त आणि आज रात्रीच्या आपका वेळी प्रेम कैसा है? तुमची प्रीती कशी आहे? परिपूर्ण प्रेम है क्या? परिपूर्ण प्रीती आहे आपका काय? विश्वास कैसा है? तुझा विश्वास कसा आहे? परिपूर्ण विश्वास है क्या? परिपूर्ण विश्वास आहे काय? प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. पहले का समान विश्वास घट रहा है. पहिल्यासारखी विश्वास कमी होत आहे. पहले के दिनों का प्रेम घट रहा है. पहिल्याच्या दिवसाची प्रीती कमी होत आहे. आज रात का वक्त आणि आज रात्रीच्या जो वेळी प्रेम में घट गया, जे प्रीतीमध्ये जो कमी विश्वास झाले, में घट गया, विश्वासात कमी झाले. प्रभु कहता है प्रभु म्हणतो मैं तेरा साथ है. मी तुझ्या बरोबर आहे. तू मुझे प्यार करेगा तो तू माझ्यावर प्रीती केल्याने निश्चय में जो आशीष करूंगा, खात्रीने मी तुला मैं आशीर्वादित तुझे करेन. गुंचा करूंगा, तुला उच्च करेन. विश्वास में स्थिर करेगा. विश्वासात स्थिर करील. धर्म जन विश्वास के साथ जिएगा. नीतिमान विश्वासाने जगेल. प्रभु के नाम स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद. धर्मी जन कोई भी हाथ नहीं फैलाएगा. नीतिमानाचा हात सोडला जाणार नाही. धर्मी जन कोई भी हाथ नहीं फैलाएगा. आणि नीतिमान हात पसरणार नाही. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. विश्वास के साथ सब भी पाया जाएगा. विश्वासाने सर्व काय प्राप्त होईल. प्रभु के नाम स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. तीसरा, तिसरं, परमेश्वर का मर्जी में परिपूर्ण होना चाहिए. देवाच्या इच्छेमध्ये परिपूर्ण असावं. कलोसी की पत्रिका 4 अध्याय का 12 वचन में, कलसीकरास पत्र 4:12 मध्ये वाचतो. कलोसी की पत्रिका 4 अध्याय का 12 वचन. कलसीकरास पत्र 4:12. ख्रिस्त येशूचा दास इपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. इपफ्रास जो तुम में से है और मसीह यीशु का दास है, तुमसे नमस्कार कहता है और सदा तुम्हारे लिए प्रार्थनाओं में प्रयत्न करता है ताकि तुम सिद्ध होकर पूर्ण विश्वास के साथ परमेश्वर की इच्छा पर स्थिर रहो. परमेश्वर का इच्छा में परिपूर्ण होते आगे बढ़ना चाहिए. देवाच्या इच्छामध्ये आपण परिपूर्ण होऊन पुढे वाढलं प्रभु पाहिजे. का पवित्र नाम स्तुति हो. देवाच्या पवित्र नामास ये धन्यवाद. अंतिम दिनों में आणि या शेवटल्या दिवसात प्रभु का मर्जी करने में मुझे खुशी है. इस बोले हाथ उठाओ. देवाची इच्छा करण्यासाठी मला आनंद आहे अशाने हात उंच करा. भक्त दावीद क्या कहता है? आणि दावीद काय म्हणतो? प्रभु तेरे मर्जी करने में मुझे बहुत खुशी है. हे प्रभू, तुझी इच्छा करण्यात मला आनंद आहे. भजन संगीता 40 अध्याय का 8वां वचन में, स्तोत्र संहिता 40:8 मध्ये, स्तोत्र संहिता 40 अध्याय 8वां वचन. स्तोत्र संहिता 40:8. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. हे मेरे परमेश्वर, मैं तेरी इच्छा पूरी करने से प्रसन्न हूँ और तेरी व्यवस्था मेरे हृदय में बसी है. प्रभु के नाम स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद हे असो. प्रभु तेरे मर्जी करने में बहुत बहुत खुशी है. हे प्रभू, तुझी इच्छा करण्यास मला आनंद आहे. प्रभु के नाम को धन्यवाद हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. ये इस सम्मेलन में लेके वो सभी लोग, ये सम्मेलन मेरे लिए बहुत खुशी है बोले हाथ उठाओ. या संमेलनामध्ये असणारे लोक मी आनंदी आहे अशांनी हात उंच करा. प्रभु ने मुझे सम्मेलन में लेके मुझे बहुत आनंद है. प्रभूने मला या संमेलनामध्ये आणलं, मी खूप आनंदी आहे. कितना लोग खुशी मनाता है. किती लोक आनंद व्यक्त करतात. ऐसा आनंद अभी तक नहीं मिला. आणि असा आनंद अजून मिळाला आज नाही. प्रभु आपको भरपूर आनंद से भरने वाला है. आणि आज प्रभू तुला भरपूर आनंदाने भरणार आहे. निश्चय प्रभु आनंद से भर जाएगा. खात्रीने प्रभू तुला आज आनंदाने भरून टाकील. वो मोठाने हलेने म्हणा. मोठ्याने हालेलुया करा. स्वर्गीय आनंद, स्वर्गीय आनंद प्रभु येशू ने दिला. रात्री भरपूर आनंद म्हणणार, आनंद का
का लोग ऐसे आनंद मनाता है? आनंद म्हणणाऱ्या लोकांनी आनंद असा व्यक्त केला का? आपका दोनों हाथ उठाओ. तुमचे दोन्ही हात वर करा. ऐसा सम्मेलन असं मिलेगा नहीं मिलेगा? आणि असं संमेलन परत मिळणार नाही. हाँ, बहुत जल्दी कृपा का द्वार बंद होने वाला है. खूपच लवकर कृपेचं द्वार बंद होणार आहे. ताली बजाओ, वाजवा. आणि टाळ्या आता वाजवा. जोरात ताली वाजवा. जोरसे टाळी बजाव. किती आनंद, स्वर्गीय आनंद. जोरात जोरात. देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो. चौथी, पवित्रता में पूर्ण होना चाहिए. चौथं, पवित्रतेमध्ये पूर्ण असावं. दूसरा कोरिन्थी 7 अध्याय का पहले वचन में, दुसरे करंती 7 त्याचं पहिलं वचन, आत्मा का और शरीर को लगा हुआ सारा मलिनता से दूर करके पवित्रता में पूर्ण होना चाहिए. आत्म्यामध्ये शरीरमध्ये सर्व जे काही मलिनता आहे ती सर्व दूर करून आपण परिपूर्ण बनावं. तेव्हा प्रियजन हो, आपणालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व शुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करून आणि देवाचे भय बाळगून पवित्राला पूर्णता आणू. सही प्यारो, जबकि ये प्रतिज्ञाएं हमें मिली है, तो आओ हम अपने आप को शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें और परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करें. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कितना पूर्णता है, आणि किती पवित्रता आहे, कितना पूर्णता है. किती पूर्णता आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद प्रेम असो. में पूर्णता, प्रेमामध्ये पूर्णता, विश्वास में पूर्णता, विश्वासामध्ये पूर्णता, परमेश्वर के मर्जी में पूर्णता, देवाची इच्छा करण्यामध्ये पवित्रता पूर्णता, में पूर्णता. पवित्रतेमध्ये पूर्णता. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. धीरे धीरे 60 वाला 40 वाला 60 तक आएगा. आणि हळूहळू 40 वाला 60 पर्यंत येईल. 60 वाला 80 90 तक आएगा. आणि 60 वाला 80 ते 90 पर्यंत येईल. 100 तक आना चाहिए तो, आणि 100% यायचं असेल और पूर्णता को और बढ़ते जाने का. अजून पूर्णतेकडे आपण गेलं पाहिजे. वही अति पवित्र विश्वास होने से आणि अति पवित्र विश्वास असल्याने पूर्ण बन जाएगा. परिपूर्ण बनतील. कभी यीशु बादल पर आएगा, जेव्हा येशू मध्य आकाश जब येईल पूरी फूकेगा, आणि जेव्हा तू तारीचा आप नाद होईल, फड़कने के समय पर सारे लोग मध्य आकाश में उठ जाएगा. पापणी लवताना लवता सर्वजण मध्य आकाशी उचलले जातील. प्रभु के नाम से हो. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. उतना ही नहीं है, एवढंच नव्हे, आप प्रभु के आगमन में उठाने जाने के लिए प्रभूच्या आगमनामध्ये तुम्ही उचललं जायचं असेल पहला तर प्रेम हमारे लिए आवश्यकता है. पहिली प्रीती आवश्यक आहे. प्रकाशित वाक्य 2 अध्याय का 5वां वचन में, प्रगटीकरण 2 अध्याय 5वं वचन, हर एक के दिल में पहला प्यार उसे भर जाना है. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पहिली प्रीती भरली पाहिजे. लेकिन उस मंडली का दूत कहता है, तेरा पहला प्यार तूने छोड़ दिया. परंतु त्या मंडळीला तो दिव्य दूत म्हणतो, तुझी पहिली प्रीती तुम्ही सोडली. मेरे सुनने वाला प्यारे लोग, मला ऐकणारे प्रियजन, आज आपका प्रेम कैसा है? आज तुझी प्रीती कशी आहे? प्रभु का प्रेम छोड़ दिया क्या? प्रभु का प्रेम में बढ़ते जाता है क्या? प्रभूची प्रीती तूने सोडली का प्रभूच्या प्रीतीत तू वाढत आहे? पढ़िए. वाचूया. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. पर मुझे तेरे विरुद्ध यह कहना है कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है, सो स्मरण कर कि तू कहाँ से गिरा है. प्रभु के नाम की स्तुति हो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. पहला प्रेम छोड़ दे करके आज आत्मा का परमेश्वर से बातें करता है. तू पहिली प्रीती सोडली आहे, आज परमेश्वर आत्म्याद्वारे तुम्हाशी बोलत आहे. ऐसी वजह से प्रभु के आगमन में कैसे उठाने जाएगा? असं असल्याने देवाच्या आगमनात तू कसा उचलला जाशील? संसार को, मनुष्यों को, चीजों को प्यार करने की वजह से प्रभु का प्रेम में ठंडा हो जाता है. जगावरती, मनुष्यावरती, जगातील गोष्टींवरती प्रीती केली
केल्यामुळे देवाची प्रीती थंडावली आहे. प्रभु के नाम में धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद आज असो. रात का वक्त आणि आज रात्रीच्या प्रभु वेळी जी मेरा गलती हो गया. हे प्रभु माझं चुकलं. मनुष्यों को, चीजों को, धन को, दौलत को प्यार नहीं करूंगा, मैं तुझे प्यार करूंगा. मनुष्यावरती, संपत्तीवरती, जगावरती मी प्रीती करणार नाही, मी तुझ्यावर प्रीती ऐसा करेन. भी हो तेरे आगमन के लिए उठा ले जाना. असंही करून तुझ्या आगमनामध्ये मी उचलला जावा. कितना लोग इस वचन को स्मरण करता है. आणि किती लोक या वचनाचं स्मरण करतात. हे प्रभु, तेरे वचन के सामने तेरे प्रेम में मैं ठंडा हो गया. हे प्रभु, तुझ्या वचनाच्या समोर तुझ्या प्रीतीमध्ये मी थंड झालो. निश्चय मेरा गलती मैं मान लेता हूँ. खात्रीने माझी चूक आहे, मी कबूल करतो. कितना लोग कबूल करता है. आणि किती लोक कबूल करतात. प्रभु के नाम की स्तुति हो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. निश्चय आप कबूल करने से प्रभु आपको माफ करेगा. आणि खात्रीने कबूल केल्याने तो तुला माफ करील, आपको क्षमा करेगा. तुला क्षमा करील, आपका पाप को याद भी नहीं करेगा. तुझ्या पापांची तो आठवण ठेवणार हे नाही. प्रभु, कैसा भी हो इस दुष्ट दुनिया से मैं उठा ले जाना है. हे प्रभू, कसे करून या दुष्ट जगातून मला तू उचलून घे. दूसरा, पहला विश्वास में हम बने रहना चाहिए. पहिल्या विश्वासामध्ये आपण अढळ असावं. पहला तिमोथी 5:22 वचन में, पहिले तिमोथी 5:22 मध्ये, पहला तिमोथी 5:12 वचन, पहिले तिमोथी 5 त्याचं 12 वचन. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात प्रभूमध्ये तुम्हावर असताना व तुम्हास बोध करीताना त्यांचा तुम्ही सन्मान करावा. और दोषी ठहरती है क्योंकि उन्होंने अपने पहले विश्वास को छोड़ दिया है. पहला विश्वास को छोड़ दिया. त्यांनी पहिला विश्वास सोडला. कितना लोग मान लेता है. किती लोक मान्य करतात. हाँ प्रभु, पहले के समान विश्वास अभी नहीं है. हे प्रभू, पहिल्यासारखा विश्वास नाही. एक कोरोना का बीमार बहुत से लोग प्रेम से हटा दिया. करोनाच्या आजाराने पुष्कळांना प्रीतीपासून विश्वास दुरावलं, से हटा दिया. विश्वासापासून दुरावलं. हे प्रभु, मेरी गलती है. हे प्रभू, माझी चूक आहे. मैंने पहला प्यार से मैं छोड़ दिया है. पहिली प्रीती मी सोडली, पहला विश्वास को भी छोड़ दिया. पहिली विश्वास मी सोडला. हमारा आशा क्या है. आपली आशा काय प्रभु आहे. का आगमन में उठा ले जाना है. ख्रिस्ताच्या आगमनात उचलले जावे. इसलिए किसान कहता है, मैं अंतिम और आखिरी वर्ष के लिए मैं बाट जोता हूँ. म्हणून शेतकरी म्हणतो, शेवटल्या पावसाची मी वाट पाहत आहे. ये वर्ष का क्या है. आणि हा पाऊस म्हटल्याने काय. पवित्र आत्मा का अभिषेक का वर्ष हमारे बीच में प्रभु उंडेलने के लिए चाहता है. पवित्र आत्म्याचा वर्षाव, पाऊस आपल्यामध्ये तो होतो इच्छित आहे. प्रभु का बहुत नाम की स्तुति हो. प्रभूच्या पवित्र नामात धन्यवाद मीटिंग असो. खत्म होने के पहले सभी लोग आत्मा के लिए जगह देना चाहिए. ही सभा समाप्त होण्या अगोदर सर्वांनी आत्म्यासाठी जागा द्यावी. कितना लोग पहला विश्वास को छोड़ दिया है. किती लोकांनी पहिली प्रीती, विश्वास सोडला आहे. हाँ प्रभु, तेरे विश्वास को छोड़कर मनुष्यों के पर और वैद्यों के पर और लोग संसार के ऊपर मैं विश्वास रखा हूँ. हे प्रभू, मी तुझ्यावरती विश्वास करण्याचं सोडून मनुष्यावरती, जगावरती मी विश्वास ठेवला. प्रभु क्या कहता है. प्रभू काय म्हणतो. अविश्वास को मैं चंगाई करूंगा. तुझ्या अविश्वासाला मी आरोग्य देईन. प्रभु मुझे क्षमा करो. प्रभू मला क्षमा कर. कितना लोग मान लेता है. किती लोक मान्य हाँ करतात. प्रभु, मैं पहला विश्वास को छोड़ने वाला हाथ उठाओ. आणि हा प्रभू, मी पहिला विश्वास सोडला अशा म्हणणाऱ्यांनी हात उंच करा. कितना लोग पश्चाताप करने से जरूर प्रभु आपकी क्षमा करेगा. आणि जर तुम्ही पश्चाताप केल्याने परमेश्वर तुम्हाला क्षमा करील. हे प्रभु मुझे माफ करो. हे प्रभू मला माफ कर. पहला प्यार में भी मैं छोड़ दिया. पहिली प्रीती मी सोडली. पहला विश्वास को भी छोड़ दिया. पहिला विश्वास मी सोडला. प्रभु आज नया वाचा बांधता हूँ. आणि आज प्रभू, मी तुझ्याशी वाचा पहला बांधतो. प्यार में मैं बने रहूंगा. पहिल्या प्रीतीमध्ये मी पहला राहील. विश्वास में बने रहेगा. पहिल्या विश्वासामध्ये मी राहील. तीसरा, पहला आशा में बने रहना. आणि तिसरं, पहिल्या आशेमध्ये राहणं. इब्रियों की किताब 3 अध्याय 14 वचन में, इब्रिकरास पत्र 3:14 मध्ये, पहला आशा में बने रहना चाहिए. पहिला आशेमध्ये आपण राहावं. वो क्या दिखाता है. ते काय दर्शवतं. कभी भी यीशु आएगा तो हम उठा ले जाएगा. जेव्हा केव्हा येशू येईल आपण उचलले जावे. इन दिनों में बहुत सारे लोग आशा खो जाता है. आणि या दिवसांमध्ये लोकांची आशा गमावली आहे. प्रभु के नाम का धन्यवाद हो. देवाच्या नावाला धन्यवाद पहला असो. प्यार होना चाहिए. पहिली प्रीती पहला असावी. विश्वास होना चाहिए. पहिला विश्वास असावा. पहला आशा होना चाहिए. आशा असावी. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद वो असो. प्यार हमारा मन में होना चाहिए. ती प्रीती आपल्या मनामध्ये असावी. विश्वास हमारे हृदय में होना चाहिए. विश्वास आपल्या हृदयात असावा. आशा हमारे शरीर में होना चाहिए. आशा आपल्या देहात असावी. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला जब धन्यवाद असो. ललकार की आवाज
सुनेगा, जेव्हा त्या तुतारीचा आवाज वो होईल मध्य आकाश में वो सब लोग उठा ले जाएगा। आणि मध्य आकाशी सर्व उचलले जातील. प्रभु का पवित्र नाम स्तुति हो। परमेश्वराच्या पवित्र नामाला धन्यवाद मेरे असो. सुनने वाला प्रिय लोग, मला ऐकणारे देवाचे प्रियजन, प्रभु का आगमन के लिए उठा ले जाने वाला कौन है? प्रभूच्या आगमनामध्ये उचलले जाणारे लोक ते कोण? प्रभु के नाम को धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. नया करार का कलीसिया प्रभु का आगमन के लिए सब लोग जाने के लिए आशा रखता है। नवीन कराराच्या मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या आगमनात जाण्याकरिता प्रत्येक जण आशा धरतो. प्रकाशित वाक्य 12 अध्याय का पहला 2 वचन पढ़ने से प्रकटीकरण 12 अध्याय पहिले 2 वचन, वहां पर हम क्या पढ़ता है? तिकडे काय वाचतो? पढ़िए, जल्दी पढ़िए। नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पाय प्रभु के नाम से देवा, देवाच्या नावाला धन्यवाद असो. वो स्त्री मतलब नया करार का कलीसिया को दिखाता है। आणि ती स्त्री म्हटल्याने नवीन कराराची मंडळीला दर्शवते. कौन उसका आगमन में उठा ले जाने वाला जोन है? त्याच्या आगमनामध्ये उचलला जाणारा कळप तो कोण? प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद. हिंदी में पढ़े। फिर स्वर्ग पर एक बड़ा चिन्ह दिखाई दिया, अर्थात एक स्त्री जो सूर्य ओढ़ी हुई थी। प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. पहला वो स्त्री सूर्य को ओढ़ा हुआ है, आणि तिने सूर्याला तिच्यावर ओढलं होतं मसीह को धारण किया अनुभव को दिखाई देता है। आणि ख्रिस्ताला धारण केलेला तो अनुभव आहे. बपतिस्मा के द्वारा मसीह को धारण किया अनुभव को दिखाई देता है। बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ताला परिधान केलेला तो अनुभव आहे. प्रभु का पवित्र नाम स्तुति हो। देवाच्या पवित्र नामाला धन्यवाद असो. दुसरं, और चांद उसके पांव तले था। चांद उसका पांव के तले था। आणि चंद्र तिच्या पायापाशी होता. चांद क्या दिखाता है? चंद्र काय दर्शवतं? परमेश्वर का कृपा को दिखाता है, परमेश्वराची कृपा दर्शवते. नहीं तो परमेश्वर का शांति को दिखाई देता है। नाही तर परमेश्वराची शांती दर्शवते. परमेश्वर का कृपा शांति हमारा हृदय में वास करना चाहिए। परमेश्वराची कृपा व शांती आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करो. मेरा सुनने वाला कलीसिया, मला ऐकणारी मंडळी, प्रभु के आगमन में जाने के लिए हमारी एक बड़ी आशा है। परमेश्वराच्या आगमनामध्ये जाण्यास आपल्याला सर्वांना आशा आहे. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. आशा पूरा होने के लिए परंतु ही आशा पूर्ण होण्यास हम मसीह का स्वभाव को धारण करना चाहिए। ख्रिस्ताचा स्वभाव आपण परिधान करावा. और प्रभु का कृपा में बने रहना चाहिए। ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आपण बनून राहावं. प्रभु का कृपा में नहीं रहेगा तो ख्रिस्ताच्या कृपेमध्ये न वो राहिल्याने स्त्री चांद के ऊपर खड़ी है, आणि ती चंद्रावरती उभा आहे. वो कृपा में नहीं तो नीचे गिरेगा तो हंसकर वहां पर मुंह खोल के खड़ा है। आणि कृपेवरती उभा नसल्याने खाली पडल्याने अजगर तिला खाण्यास बसला आहे. फिर मेरे सुनने वाला कलीसिया, मला ऐकणारी मंडळी, परमेश्वर का कृपा सर्वदा बने रहना चाहिए। ख्रिस्ताची कृपा सर्वदा आपल्यामध्ये असावी. ये कृपा कैसा मिलेगा? ही कृपा कशी मिळेल? बहुत लोग स्तुति करने के द्वारा कृपा मिलेगा। पुष्कळांना स्तुती केल्याद्वारे कृपा मिळते. ऐसे सभी लोग अच्छी तरह से स्तुति करेंगे तो कृपा पाया जाएगा। सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे स्तुती केल्याने कृपा मिळेल. तिसरं, और उसके सिर पर 12 तारों का मुकुट उसका था। सर पर 12 प्रकार का मुकुट है। तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट आहे. 12 का संख्या का अर्थ क्या है? 12 या संख्येचा अर्थ काय? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. ये 12 प्रेरितों का ऐक्यता को दिखाई देता है। 12 प्रेषितांची ऐक्यता दर्शवती. प्रभु के नाम को धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद. पहिलं एक ही परमेश्वर, एकच परमेश्वर. दुसरं साक्षी दिखाई देता है। साक्ष दर्शवते. तिसरं तृत्व को प्रकट करता है। तृप्त होऊन ते प्रकट करतं. चौथं सुसमाचार को प्रकट करता है। सुवार्ता प्रकट करतं. 5 मनुष्यों को दिखाई देता है। मनुष्याला दिसतो. 6 परमेश्वर का दूतों को प्रकट करता है। परमेश्वराच्या दूतांना प्रकट करतं. 7 पूर्णता को दिखाई देता है। पूर्णतेला दर्शवतं. 8 परमेश्वर का सेवा को प्रकट करता है। परमेश्वराच्या सेवेला प्रकट करतं. 9 परमेश्वर को वरदान को प्रकट करता है। परमेश्वराचे वरदान प्रकट करतात. 10 परमेश्वर का प्रेम को प्रकट करता है। परमेश्वराची प्रीती प्रकट करतात. 11 डिसऑर्डर आणि जे नियमात नाही, नियम में नहीं रहता है, आणि जे नियमामध्ये राहत नाही. 12 प्रेरितों का शिक्षा को प्रकट करता है। प्रेषितांचं शिक्षण दर्शवतं. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामास धन्यवाद असो.
हम जो कलिशा में रहता है इस अनुभव में हमें है क्या नहीं जांच कर देखिए. आपण जे मंडळीमध्ये राहतो या अनुभवात आपण आहे का नाही हे आपण पारखून पाहावं. प्रेरितों का काम 2 अध्याय का 42वां वचन में प्रेषितांच्या कृत्य 2:40 मध्ये वे सब प्रेरितों की शिक्षा में, प्रार्थना में, रपित होने में एक होकर रहा. ते सर्वजण शिक्षणामध्ये, प्रार्थनेमध्ये, एकत्र जमण्यामध्ये लवलीन होते. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. चौथी क्या 12 का बाप क्या है? और वो गर्भवती हुई। प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद. वो गर्भवती हुआ, ती गरोदर झाली. उसके वो क्या दिखाई देता है? ते काय दर्शवतं? मसीह का स्वभाव को धारण करने अनुभव को दिखाई देता है. ख्रिस्ताचा स्वभाव परिधान करण्याचं ते दर्शवतं. कलोसी का पत्रिका 3 अध्याय का 12 वचन में कलसीकरास पत्र 3 अध्याय 12 वचन. हम मसीह का दिव्य स्वभाव को धारण करना है. ख्रिस्ताचे स्वभाव आपण परिधान करावे. क्या उसका स्वभाव है? त्याचा स्वभाव तो काय? पढ़िए. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र पवित्र, प्रिय असेल निवडलेले लोक म्हणून करुणायुक्त हृदय, करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. इसलिए परमेश्वर के चुने हुओं के समान जो पवित्र और प्रिय है, बड़ी करुणा और भलाई और दीनता और नम्रता और सहनशीलता धारण करो. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. गर्भवत हुआ आणि ती गरोदर झाली. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद. मसीह का दिव्य स्वभाव को धारण करना. ख्रिस्ताचे दिव्य स्वभाव आपण परिधान करावे. 5वां क्या है? 5वं काय आहे? और चिल्लाती है आणि ती ओरडते. बच्चों को जन्माने के पहले चिल्लाती है. आणि लेकराला प्रसवण्याच्या अगोदर ती ओरडते. वो क्या, उसका आत्मिक अर्थ क्या है? आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ काय? जान देकर प्रार्थना करने वाला पवित्र लोग दिखाई देता है. आणि जीव देऊन प्रार्थना करणारे पवित्र जन त्याला हे दर्शवतात. इन दिनों में जान देकर कलीसिया के लोग चिल्ला के प्रार्थना करना चाहिए. त्या दिवसामध्ये जीव देऊन मंडळीच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. कलोसियर 4 अध्याय के 12 वचन में, कलसीकरास पत्र 4:12 मध्ये प्रार्थना में हमेशा हम लगते रहना चाहिए. सदैव आपण प्रार्थनेमध्ये असावं. मनुष्य का पुत्र के सामने खड़ा होने के लिए जागते रहो, प्रार्थना करो. मनुष्याच्या पुत्रासमोर उभा राहण्यासाठी जागृत राहून प्रार्थना करा. चिल्ला के प्रार्थना करने का. आणि ओरडून तुम्ही प्रार्थना करा. छोटा प्रार्थना नहीं है, चिल्ला के प्रार्थना करना. छोटी प्रार्थना नव्हे, ओरडून प्रार्थना करावी. हे प्रभु मुझे छुटकारा दे. हे प्रभू मला सुटका दे. क्यों चिल्लाती है? का ओरडता? वो एक बच्चे को जन्माने वाला है. कारण का ती एका लेकराला प्रसवणार. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला वो धन्यवाद. बच्चा कौन है? ते लेकरू वो कोण? नर बच्चा है. आणि ते पू संतान आहे. जय पाए वो पवित्र लोग, विजय प्राप्त केलेले पवित्र जन. मेरे सुनने वाले लोग, मला ऐकणारे प्रिय लोक, जल्दी से जय के ऊपर जय पाकर सियोन यरूशलेम में प्रवेश करना है. लवकरात लवकर विजयावर विजय प्राप्त करून सियोन यरूशलेमामध्ये प्रवेश करायचा. प्रभु के नाम को धन्यवाद हो. देवाच्या नावाला वो धन्यवाद. सिंहासन पर उठाने जाएगा. आणि त्या सिंहासनाच्या जवळ उचलले वो जातील. जल्दी से जय पाए वो पवित्र लोग उठा ले जाएगा. आणि पवित्र जन विजय मिळवलेले त्या ठिकाणी वर उचलले जातील. वो उसका नाम वो नर बच्चा ने शिशु करके भी लिखा गया है. आणि त्या पू संतानाचं नाव शिशु किंवा लहान बाळ म्हटलं आहे. उसका अर्थ क्या है? त्याचा अर्थ काय? दीनता नम्रता और नम्रता. दीनता. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद. बहुत अपने आप को नम्र करने का अनुभव. आणि आपल्या स्वतःला नम्र करण्याचा प्रभु अनुभव. के आगमन में जाने वाले लोग, प्रभूच्या आगमनामध्ये जाणारे इस लोक प्रकार का अनुभव होने से ही प्रभु के आगमन के लिए उठा ले जाएगा. अशा प्रकारचा अनुभव असला तर त्याच्या आगमनात तुम्ही उचलले जाता. कितना लोग ऐसा चाहता है? किती लोकांना अशी अपेक्षा ये आहे? प्रभु ऐसा स्वभाव मुझ में नहीं है. हे प्रभू, हा स्वभाव माझ्यामध्ये नाही. चिल्लाने का अनुभव मुझ में नहीं प्रभु. ओरडण्याचा अनुभव माझ्यामध्ये नाही. मसीह का स्वभाव मुझ में नहीं प्रभु. ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये नाही प्रभू. ये वचन सुनते हे वचन ऐकता आपका हृदय में ग्रहण होना चाहिए. तुमच्या हृदयामध्ये तुम्ही स्वीकारा. ऐसा भी हो, तेरे आगमन के लिए मैं उठाने जाना है. कशी काही जरी झालं तरी तुझ्या आगमनामध्ये मी उचलला जावा. कई प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद. पहला थेसलोनिका 4वां अध्याय पहिले तसलीकरास पत्र 4 अध्याय 16-17 वचन पढ़िए. 16 आणि 17 वचन. कारण आद्य ध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण
त्यांच्या बरोबर प्रभूला समोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द उस समय ललकार का शब्द, प्रधान दूत का शब्द, दूसरा और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी. प्रभु के नाम से देखो, देवाच्या धन्यवाद. बहुत जल्दी लवकरच इसे आवाज सुनने वाला ही वाणी आपण ऐकणार. कौन सुनेगा? कोण ऐकेल? जो मसीह में है वो लोग सुने. जे ख्रिस्तामध्ये आहे ते ऐकतील. मसीह का बाहर का लोग नहीं सुनेगा. ख्रिस्ताच्या बाहेरील लोक ऐकणार नाही. प्रभु के नाम के धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. यीशु जब बादलों पर आएगा, येशू जेव्हा मध्य आकाशी येईल, वो कैसा आएगा? तो कसा येईल? ललकार का शब्द. आज्ञाध्वनाने येईल. ये क्या ललकार क्या दिखाई देता है? आणि आज्ञाध्वनी काय? ये जय को प्रकट करता है. विषयाला प्रकट करते. दूसरा में दुसरं काय आहे? वो खुशियों को प्रकट करता है. आणि ते आनंद दर्शवते. ललकार का शब्द सुना हुआ पवित्र लोग, आज्ञाध्वनी ऐकणारे पवित्र जन, मेरा क्लेश मिट गया, माझे क्लेश संपले, मेरा बीमार मिट गया, माझा आजार संपला, मेरा सारे समस्या मिट गया, माझ्या सर्व समस्या ये संपल्या, संसार मेरे लिए योग्य नहीं है, हे जग माझ्यासाठी योग्य नव्हे, मैं सारे बात में जय पाया. सर्व गोष्टीत मी विजय मिळवला. संसार का ऊपर, जगावरती, शैतान का ऊपर, शैतानावरती, बीमार का ऊपर, आजारावरती, ये संसार का सारी शक्ति का ऊपर जगाच्या सर्व शक्तींवरती मेरा प्रभु ने मुझे जय दिया. माझ्या प्रभूने मला विजय दिला. प्रभु के नाम से देखो, देवाच्या नावाला ये धन्यवाद असतो. ललकार के शब्द करता है, जय को प्रकट करता है. आज्ञाध्वनीचा आवाज विषयाला प्रकट करतो. दूसरा तो आनंद है. आणि दुसरा आनंद आहे. यीशु जब बादलों पर आएगा, येशू जेव्हा मध्य आकाशी येईल, ऐसा पवित्र लोगों के लिए बहुत बड़ा खुशियां हैं. पवित्र जनांना असा मोठा आनंद होईल. प्रभु का आगमन में ललकार के शब्द सुनने वाला जय पाए हुआ पवित्र, मुझे खुशी है. सब हाथ उठाइए. परमेश्वराच्या आगमनामध्ये आज्ञा ध्वनीचा आवाज ऐकणारा मला आनंद आहे अशाने हात उंच करा. इस कन्वेंशन में आए हुआ कोई भी हाथ छोड़ दिए जाना नहीं चाहिए. या संमेलनामध्ये आलेला कोणाचाही हात सोडला जाऊ नये. सभी लोग प्रभु के आगमन के लिए जाना है. सर्व परमेश्वराच्या आगमनामध्ये गेले पाहिजे. आप वचन के सुन के छोड़ देंगे तो प्रभु के आगमन में नहीं जाएगा. वचन ऐकून तुम्ही सोडून दिल्याने त्याच्या आगमनात तुम्ही जाणार नाही. इस अनुभव है तो नीचे आगमन के लिए जाएगा. असा अनुभव जर तुम्ही ठेवला तर खात्रीने त्याच्या आगमनात जाता. मैं नीचे जय पाएगा, मेरे लिए खुशी होने वाली हलेने वाली है. मी विजय में प्राप्त करणार मी त्याच्या आगमनात. औरत बना, देवाच्या नावाला धन्यवाद असतो. बहुत जल्दी ललकार का शब्द सुनाई देने वाला है. आणि लवकरच त्या आज्ञा ध्वनीचा आवाज येईल. प्रभु के नाम से धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद असतो. दूसरा कौन सा शब्द है? दुसरा शब्द कुठला? दूसरा शब्द प्रधान दूत का शब्द. प्रधान दूत का शब्द. आद्य दिवदूतांचा शब्द. ये दूत क्या करता है? हे दूत काय करतात? हमको संभालता है. आपल्याला सांभाळतो. अब तक वो दूत ने हमको संभाला आतापर्यंत दिव्यदूताने और सांभाळले भी संभालने के लिए शक्तिवान. आणि अजून सांभाळण्यासाठी तो सामर्थ्यशाली आहे. भजन संहिता 91 11 वचन में स्तोत्र संहिता 91 त्याचं वचन 11 हम क्या पढ़ता है? आपण काय वाचतो? स्वर्गदूता ने हमको रक्षा करता है. स्वर्ग दिव्यदूताने आमचं रक्षण केलं. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. क्योंकि वो अपने दूतों को तेरे निमित्त आज्ञा देगा कि जहाँ कहीं तू जाए वे तेरी रक्षा करे. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असतो. ये दूत किसके लिए रखा है? आणि हे दिव्यदूत कोणासाठी ठेवले? जहाँ तू जाएगा वो रक्षा करेगा. जिथं कुठे तू जाईल तुझा तो सांभाळ करेल. सियोन यरूशलेम में जाने तक ये दूत तुझा रखवाली करेगा. सियोन यरूशलेमामध्ये जाण्यापर्यंत हा दिव्यदूत तुझा सांभाळ करेल. रखवाली करने के लिए दूत लोगों को प्रभु ने नियुक्त किया है. तुझा सांभाळ करण्यासाठी दिव्यदूतांना देवाने नियुक्त केलं. प्रभु के आगमन में जाने वाला लोग, प्रभूच्या आगमनात जाणारे त्याचे लोक, ये दूत हमारे लिए मदद करने वाला है. हे दिव्यदूत आपली मदत करतील. वो बहुत बड़ा शक्तिवान है, ते सामर्थ्यशाली आहे, बलशाली है. ते बलाने संपन्न आहे. उसके सामने कोई खड़ा नहीं रहेगा. त्याच्या समोर कोण उभा राहू शकत नाही. ऐसा दूत ने प्रभु ने हमको रखवाली करने के लिए दिया है. असे दिव्यदूत आपला सांभाळ करण्यासाठी देवाने दिले. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद. ऊपर जाने के लिए वरती जाण्याकरिता दुरात्मा सेना शक्ति हमारे विरोध काम करता है. ही दुरात्मा सैतानाच्या शक्ती आपल्या विरोधात काम करतात. उसको जय पाने के लिए त्याला विजय प्रभु ने मिळवण्याकरिता हमको अभिषेक दिया है. प्रभूने तुम्हाला अभिषेक दिला. अभिषेक के द्वारा यह दुष्ट शक्ति के ऊपर जय पाना है. अभिषेकाद्वारे या दुष्ट शक्तीवर विजय मिळवा. एफएससी की पत्रिका 6वां अध्याय 12 वचन में इपिकरा
विरोध हम लड़ना चाहिए। आकाशामध्ये कार्य करणाऱ्या सर्व दुरात्म्याच्या सैन्यांबरोबर आपण युद्ध करावं. प्रभु के नाम पे धन्यवाद हो। देवाच्या नावाला धन्यवाद मेरे असो. सुनने वाला प्रिय लोग, मला ऐकणारे प्रियजनांनो, प्रभु बहुत जल्दी आ रहा है। प्रभु लवकर येत आहे. तीसरा, तिसरं, ललकार के शब्द, तुतारी का शब्द, आणि तुतारीचा नाद. ये तुतारी का शब्द क्या दिखाई देता है? तुतारीचा नाद काय दर्शवतो? प्रभु जल्दी आ रहा है। प्रभु लवकर येत आहे. ये सारे संत लोग रात और दिन प्रचार करते रहता है। आणि हे सर्व संतगण रात्रंदिवस प्रचार करतात. ये शब्द आखिरी शब्द है। आणि हा शब्द शेवटला शब्द आहे. यीशु जल्दी आ रहा है। येशू लवकर येत आहे. सुनते हुए आणि मला हे ऐकत असता आपका हृदय में, आपका मन में बड़ा भय और भक्ति होना चाहिए। तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये भय व भक्ती असावी. प्रभु स्तुति हो। देवाचा धन्यवाद. ये तुरी का आवाज आखिरी शब्द है। तुतारीचा आवाज शेवटला शब्द आहे. जब ये आवाज सुनेगा, जेव्हा हा नाद होईल, पवित्र लोग सब उठाने जाएगा। पवित्र जन उचलले जातील. हाथ छोड़ दिया लोग, बहुत बड़ा परेशानी, बहुत अवमान, बहुत निंदा में पड़ जाएगा। आणि जे हात सोडले जातील ते परीक्षेमध्ये, निंदामध्ये, अपमानामध्ये राहतील. अब पूरी सुनकेगा, उस आवाज सुन के मैं उठा लिया जाने वाला लोग कितना लोग हाथ उठाओ। तुतारीचा नाद होईल, तो आवाज ऐकताच ऐकतात मी उचलला जाईल, अशाने आपला हात उंच करा. कई लोग विश्वास नहीं, काही लोकांना विश्वास मैं नाही. उठाने जाऊंगा क्या, मैं छोड़ दिया जाऊंगा। मी उचलला जाणार का सोडला जाणार. आप कोई भी छोड़ दिए जाने के लिए एक कंडीशन नहीं रखा है। तुम्ही इथं सोडले जाण्याकरिता हे संमेलन ठेवलं नाही. ये वचन प्रकट करता है, हे वचन काय प्रकट वचन करतं? सुनकर पवित्र होकर, मसीह का लहू के द्वारा शुद्ध होकर आगमन के लिए सिद्ध होने के लिए, हे वचन ऐकून ते धारण करून त्यानुसार जगून आगमनासाठी परिपूर्ण सिद्ध व्हावं. प्रभु के नाम स्तुति हो। हे वचनाला धन्यवाद असो. वो शब्द सुनने के वक्त आणि ती बाणी ऐकण्याच्या वेळी मसीह में मरने वालों और जीवित हम लोग दो एक साथ मध्यकाश में उठा लिया जाएगा। आणि ख्रिस्तामध्ये मेलेले लोक आणि आपण जे जिवंत दोघं एकत्र मध्य काशी उचलले जाऊ. प्रभु का पवित्र नाम स्तुति हो। देवाच्या पवित्र नामात धन्यवाद असो. उठा लिया जाने वाले लोगों का स्वभाव कैसा होना चाहिए? उचलले जाणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असावा? श्रेष्ठ गीत चटवाते के 9 वचन में पढ़ता है, आणि श्रेष्ठ गीत 6:9 मध्ये वाचतो. उठा लिए जाने वाले का लोगों का स्वभाव कैसा होना चाहिए? उचलले जाणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असावा? प्रभु के नाम स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद. परमेश्वर का कलीसिया दुल्हन होकर उसका समुख में उठा ले जाना है। परमेश्वराची मंडळी वधू होऊन त्याच्या आगमनामध्ये उचलली हमारा जावी. दुल्हा बहुत जल्दी आ रहा है। आणि आपला वर लवकर येत आहे. प्रभु के नाम धन्यवाद। देवाच्या नावाला धन्यवाद वो असो. वचन में क्या पढ़ता है? त्या वचनात आपण काय वाचतो? पण माझी कपुती, माझी विमल अशी एकच, ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे. तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली. बस परंतु मेरी कबूतरी, मेरी निर्मल, बस मेरी कबूतरी निर्मल है। माझी कबूतरी निर्मळ आहे. परमेश्वर का कलीसिया का नाम है कबूतर। आणि परमेश्वराच्या मंडळीचं नाव आहे कबूतरी. हम कैसा रहना चाहिए? आपण कसं राहिलं कबूतर पाहिजे? का समान रहना। कबुतराप्रमाणे राहावं. कबूतर का स्वभाव क्या है? कबुतराचा स्वभाव काय? आंसू बहाने का स्वभाव, आंसू ढाळण्याचा स्वभाव, हमेशा हमेशा आवाज करने का स्वभाव, सदैव आवाज करणं, कहरण्याचा स्वभाव. हौसला में रहकर हमेशा आवाज करते रहता है। आणि ते एक ठिकाणी बसून सदा कहरत वो राहतात. क्या दिखाता है? ते काय दर्शवतं? हमेशा प्रार्थना करने का अनुभव होना चाहिए। सदैव प्रार्थनेचा अनुभव असावा. हे प्रभु मुझे पवित्र कर, हे प्रभू मला पवित्र कर, आगमन के लिए सिद्ध कर। तुझ्या आगमनासाठी परिपूर्ण कर. इस संसार मेरे लिए योग्य नहीं हे है, लोक माझ्यासाठी योग्य नव्हे. सब नाश हो जाएगा। हे तर नाश होणार. ये नाश होने जगह में से पहले मुझे उठा ले जा। या नाश होणाऱ्या ठिकाणातून अगोदर मला तू उचलून घे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. कबूतर का तीसरा, आणि या कबुतरीच्या तिसरी गोष्ट, उसके अंदर खड़ू नहीं है। तिच्यामध्ये कटुता नाही. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद. कबूतर को काट के देखो, कबुतराला कापल्याने उसके अंदर खड़ू नहीं है। त्याच्यामध्ये कटुता नाही. मुर्गी को काटो, मग कोंबडीला कापा, उसके लिए खड़ू है। तिच्यामध्ये कटुता आहे. किसी के ऊपर खड़ू रहने से हम प्रभु के आगमन में नहीं जाएगा। कोणावरही कटुता असल्याने त्याच्या आगमनात आपण जाणार प्रभु नाही. का पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नामात आज धन्यवाद रात असो. के सभी लोग अपने आप को शुद्ध करो। आणि आज रात्री प्रत्येकाने स्वतःला शुद्ध करा. मत्ती के सुसमाचार 5 अध्याय का 3 वचन में, मत्ती 5 त्याचं 3 वचन, जिसका हृदय शुद्ध है वो प्रभु को देखेगा। त्याचं हृदय शुद्ध, तो प्रभूला पाहिल. मेरा कबूतर वो शुद्ध है। माझी कबुतरी शुद्ध
ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. धन्य है वे जिनके हृदय शुद्ध है, क्योंकि वे परमेश्वर को देखेंगे. धन्य है वो शुद्ध है, वो परमेश्वर देखेगा. ज्यांचे अंतःकरण शुद्ध ते धन्य, कारण का ते देवाला पाहतील. जब तुतारी की आवाज सुनेगा, जेव्हा तुतारीचा नाद होईल, यीशु मध्य आकाश में आएगा. येशू मध्य आकाशी येईल. आमने सामने यीशु देखने वाला है. येशूला समोरासमोर आपण पाहू. कितना लोग आज आशा है, किती लोकांना आशा आहे, यीशु को देखना है. मला येशूला पाहायचं आहे. खुशी है, किती लोकांना आनंद आहे. जल्दी जल्दी लवकर लवकर यीशु को देखेगा. माझ्या येशूला मी पाहिल. कष्ट निकल जाएगा, माझे कष्ट निघून जातील. दुर्बलता निकल जाएगा. माझी निर्बलता निघून यीशु जाईल. के साथ सदा रहूंगा. येशू बरोबर मी सदैव राहील. ओ, स्वर्ग में आनंदित मनाएगा. स्वर्गामध्ये मी आनंद करीन. ऐसा यीशु को मुंह देखने वाले कितना लोग हैं? येशूचा चेहरा पाहणारे असे किती लोक आहेत. जो आज हालेलुया बोले. सुनिए हाँ, देवाच्या नावाला धन्यवाद असो. सुनने वाले प्रिय लोग, मला ऐकणारे प्रियजनांनो, कबूतर में क्या क्या नहीं है? कबुतरीमध्ये काय काय नाही. उसमें कडू नहीं है. तिच्या कडूत नाही. उसमें केवल कपट नहीं है. तिच्यामध्ये कपट नाही. उसके अंदर कोई भेदभाव नहीं है. तिच्यामध्ये भेदभाव नाही. कोई व्यत्यास नहीं है. आणि कुठलेही अडथळा आस नाही. महानता है. आणि अश्रू ढाळते. ऐसा आवाज करते रहती है. सदैव कहरत राहती. ऐसा एक अनुभव मेरा कबूतर है. आणि अशा अनुभवाची हमारे दुल्ला क्या कहता है? माझा वर काय म्हणतो. हमारे दुल्ला क्या कहता है? माझा वर काय म्हणतो. मेरा कबूतर है वो निष्कलंक है. माझी कबुतरी निष्कलंक आहे. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद. वचन संहिता 32वां अध्याय का दूसरा वचन में, स्तोत्र संहिता 32 दुसरं वचन, जिसका आत्मा में खपट नहीं है वो धन्य है. ज्यांच्या आत्म्यामध्ये कपट नाही ते धन्य. आप खपट रख के जीवन बिताएगा तो प्रभु के आगमन में नहीं जाएगा. तुम्ही मनामध्ये कपट ठेवलं तर देवाच्या आगमनात जाणार नाही. Psalms 32:2. स्तोत्र 32:2. ज्यांच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्यांच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. क्या ही धन्य है वो मनुष्य जिसके अधर्म का यहोवा लेखा न ले और जिसकी आत्मा में कपट न हो. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. आपका आत्मा में कपट है क्या? तुमच्या मनामध्ये कपट आहे का. आपका आत्मा में कटु है क्या? तुमच्या मनामध्ये कटुता आहे का. ऐसे होने से प्रभु के आगमन में नहीं जाएगा. असं असेल तर त्याच्या आगमनात जाणार नाही. किसी के ऊपर ऐसा मत करो. कोणावरती असं ठेवू नका. प्रभु के नाम में धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद. जिसके आत्मा में कपट नहीं है वो धन्य है. ज्याच्या मनामध्ये कपट नाही तो वो धन्य. प्रभु को देखेगा. तो प्रभूला पाहिल. शैतान उसका विरोध नहीं आएगा. सैतान त्याच्या विरोधात येणार नाही. जिसके ऊपर कपट है प्रभु को नहीं देख पाएगा. ज्याच्यामध्ये कपट आहे तो प्रभूला पाहू शकत ये नाही. मेरा कबूतरी. हे माझा कबुतरी. दूसरा क्या? दूसरा अद्वितीय. अद्वितीय. प्रभु के नाम से स्तुति हो. देवाचा धन्यवाद. दूसरा मेरा कबूतरी निर्मल और वो अद्भुत. निर्मल है. ती निर्मल आहे. प्रभु के नाम से स्तुति हो. देवाचा धन्यवाद असो. कलीसिया का दूसरा स्वभाव, मंडळीचा दुसरा स्वभाव, वो कलंक नहीं है. तिच्यामध्ये कलंक नाही. प्रभु की स्तुति हो. देवाचा धन्यवाद. उसके जीवन में कोई भी मलिनता नहीं है. वो पूरा उसका हृदय, उसका मन, उसका शरीर पवित्र है. तिच्यामध्ये कुठलाही कलंक नाही. तिचं शरीर, तिचं हृदय, तिचं मन पूर्ण पवित्र आहे. दूसरा कोरिन्थी 11 अध्याय का दूसरा वचन. दुसरे करंती 11 दुसरं वचन. जल्दी पढ़िए. लवकर वाचा. क्योंकि मैं तुम्हारे विषय में ईश्वरी धुन लगाए रहता हूँ, इसलिए कि मैंने एक ही पुरुष से तुम्हारी बात लगाई है कि तुम्हें पवित्र कुंवारी के समान. पवित्र कुमारी है. तुम्ही पवित्र कुमारी आहात. परमेश्वर का कलीसिया का नाम रखता है पवित्र कुमारी. परमेश्वर मंडळीचं नाव ठेवतो की पवित्र कुमारी. उसको जीवन को अपवित्र किया नहीं है. तिने तिचं जीवन अपवित्र केलं उसका नाही. मन को अपवित्र नहीं किया. तिचं मन तिने अपवित्र केलं उसका नाही. दृष्टि को अपवित्र नहीं किया. तिचे नेत्र तिने अमंगळ उसका केले नाही. बातचीत को अपवित्र नहीं किया. तिच्या बोलण्यामध्ये अमंगळ नाही. उसका वस्त्र को मलिन नहीं किया. तिचे वस्त्र मंगळ नाही. उसका वस्त्र को पवित्र करके रखा. तिचे वस्त्र तिने शुद्ध पवित्र केले. वो पवित्र है. ती पवित्र आहे. कन्या है. ती कन्या आहे. उसमें कोई पाप नहीं है. तिच्यामध्ये पाप नाही. ऐसा कन्या को ले जाने के लिए यीशु आ रहा है. अशा कुमारीला नेण्याकरिता येशू येत वो आहे. शुद्ध है. आणि तो ती शुद्ध आहे. वो मन में शुद्ध है. ती मनामध्ये शुद्ध आहे. हृदय में शुद्ध है. तिच्या हृदयामध्ये शुद्ध उसका आहे. बातचीत शुद्ध है. तिच्या बोलण्यामध्ये शुद्धता उसका आहे. चाल चलन शुद्ध है. तिचा चाल चलन शुद्ध ऐसे आहे. शुद्ध लोग ले जाने के लिए
यीशु आ रहा है। अशा शुद्ध मंडळीला नेण्यास प्रभु येत आहे. तिसरं वो एक ही है। ती एकच आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाचा धन्यवाद असो. क्या दिखाई देता हे है? काय दर्शवतं? संसार में बहुत सारे लोग कलिशा है। आणि मंडळीमध्ये जगामध्ये पुष्कळशा मंडळी आहे. मेरा जो मंडली एक है, परंतु माझी मंडळी एक आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाला धन्यवाद असो. अब क्या है? आणि आता काय आहे? संसार में बहुत सारे उपदेश है। जगामध्ये पुष्कळ उपदेश आहे. एक प्रेरितों के उपदेश में, प्रेषितांच्या उपदेशामध्ये, सच्चाई में, त्यांच्या सत्यतेमध्ये, प्रार्थना में, प्रार्थनेमध्ये, प्रतिष्ठा में, त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये, त्यागी जीवन में, त्यागी जीवनामध्ये अपने आप को समर्पण केवल आपल्या स्वतःला समर्पण केलेले लोक, उपदेश में अपवित्र नहीं केवल लोग, उपदेशामध्ये स्वतःला अपवित्र न केलेले लोक, वे मेरा एक ही है। तेच माझे एक मंडळी आहे. उसका साथ मैं दुआ करने के लिए जल्दी आ रहा हूँ। त्यांना गोळा करण्यासाठी मी लवकर येत आहे. आकाश में उसको मिलने के लिए मैं आ रहा हूँ। मध्य आकाशी त्यांना भेटण्यास मी लवकर येत आहे. चौथी क्या बोलता है? चौथा काय म्हणतो? श्रेष्ठ गीत 4 के 7वां वचन में, आणि गीत रत्न 4:7, श्रेष्ठ गीत 4 का 7वां वचन, गीत रत्न 4:7 मध्ये पाहतो. माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही. हे मेरी प्रिय तू सर्वांग सुंदरी हे है. मेरे प्रिय तू सर्वांग सुंदर है। हे माझ्या प्रिय तू सर्वांग सुंदर आहे. मेरे सुनने वाला प्रिय, मला ऐकणारे प्रियांनो, ये सुंदरता क्या है? ही सुंदरता काय? पवित्रता सुंदरता है, पवित्रता सुंदरता आहे. प्रतिष्ठा सुंदरता है, प्रतिष्ठा सुंदरता आहे. त्यागी जीवन सुंदरता है, त्यागीमय जीवन सुंदरता आहे. विश्वास का जीवन सुंदरता है। विश्वासाचं जीवन सुंदरता हे आहे. मेरे प्रिय, हे माझ्या प्रिय, हे मेरे प्रिय कलीसिया, हे माझ्या प्रिय मंडळी, तेरे अंदर कोई खलक नहीं, तुझ्यामध्ये कुठला कलंक नाही. तुझमें कोई दोष नहीं. तुझ में कोई दोष नहीं है। तुझ्यामध्ये व्यंग नाही. ऐसा दोष नहीं रहने वाला कलीसिया को लेने के लिए यीशु आ रहा है। असा विना व्यंग असणाऱ्या मंडळीला घेण्यास प्रभु येत आहे. मेरा सुनने वाला प्रिय लोग, माझा ऐकणारे प्रियांनो, सभी लोग समर्पण करो। सर्वांनी समर्पण करा. प्रभु कहता है, प्रभु म्हणतो, मैं बहुतायत फल के लिए मैं आ रहा हूँ। पुष्कळ फळांकरिता मी येत आहे. जो मुझ में है वो बहुत फल देगा। जो माझ्यामध्ये आहे तो पुष्कळ फळ देईल. 100 का फल देने के लिए कितना लोग चाहता है? 100% फळ देण्यास कोणाची इच्छा आहे? 40-60 प्रभु इच्छा नहीं करता है। 40 आणि 60 देवाची इच्छा नव्हे. 80-90 वो नहीं चाहता है। आणि 80 किंवा 90 नव्हे. वो 100% वो परिपूर्ण बनने के लिए चाहता है। त्याला 100% परिपूर्ण फळ हवे. ऐसा पवित्र को लेने के लिए यीशु आ रहा है। अशा पवित्र जनांना घेण्यासाठी येशू येत मैं आहे. अपने आप को समर्पण करता हूँ। मी माझ्या स्वतःला समर्पण करतो. ऐसा लोग हाथ ऐसा वो उठ के खड़ा हो जाइए। आणि आशाने उठून उभा राहावं. मेरा प्रभु का आगमन के लिए मैं जाना है। माझ्या प्रभूच्या आगमनासाठी मी जाणार. थोड़ा ही समय रह गया, थोडी वेळ उरली. बहुत जल्दी कृपा का द्वार बंद हो जाएगा। कृपेचं कृपेचं द्वार बंद होईल. आने वाले दिन कैसे है आपको मालूम है? येणारे दिवस कसे आहे माहिती का? एस्केल का किताब 21 अध्याय 6 और 7 वचन पढ़ने से एजेकियलचं पुस्तक 21 अध्याय 6 आणि 7 आने वाला दिन बहुत भयानक है। येणारा काळ भयंकर आहे. उस समय पर हम ऐसा खड़ा नहीं रह पाएगा। त्यावेळी आपण असं उभं राहू शकणार नाही. अपने हाथ पांव काम नहीं करेगा। आपले हात पाय कार्य करणार ऐसा नाही. बड़ी दोष देश में आने वाला है। आणि असा मोठे गोष्ट देशामध्ये येईल. एस्केल चैप्टर 21 वर्स 6 and 7। एजेकियल 21 7 आणि 6 आणि 7. त्यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडे असा उसासा टाक, त्याच समक्ष कष्टाने उसासा टाक आणि उसासा का टाकीतोस असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यास सांग की ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून. तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्याचे पाणी होईल. पहा ते प्रत्ययास येत आहे, ती प्रमाणे खास घडेल असे प्रभु परमेश्वर म्हणतो. सो हे मनुष्य की संतान, तू आह मार, भारी खेद कर और टूटी कमर लेकर लोगों के सामने आह मार. और जब वे तुझसे पूछे कि तू क्यों आह मारता है, तब कहना समाचार के कारण, क्योंकि ऐसी बात आने वाली है कि समाचार के कारण ऐसे समाचार आ रहा है। आणि वार्ताच्या कारणामुळे अशी वार्ता येईल. क्योंकि ऐसी बात आने वाली है कि सबके मन टूट जाएंगे. सबकी ऐसी जो बात सुनने से मन टूट जाएगा। आणि अशी गोष्ट येतील की तुमचे मन खचित होतील. और सबके हाथ ढीले पड़ेंगे. सबके हाथ ढीले हो। अभी ताली बजाओ बोलेगा तो नहीं ताली बजाता है। जब समय आएगा ताली नहीं बजा सकता, हाथ ढीला हो गया। आणि आता टाळ्या वाजवा म्हटलं तर टाळ्या वाजवत नाही अशी वेळ येईल तेव्हा तुमचे हात दुर्बल होतील.
सबकी आत्मा बेबस और सबकी आत्मा थरथराहट हो जाएगा, और सबके घुटने निर्बल हो जाएंगे। सबके घुटने में खड़ा होना तो नहीं हो सकता, दुर्बल हो जाएगा। आणि सर्व लोक गुडघ्यांवर उभे राहू शकणार नाही, ते दुर्बल होतील. देखो ऐसी ही बात आने वाली है और वह अवश्य पूरी होगी। परमेश्वर यहोवा की यही वाणी है। प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद प्रभु असो. कहता है देश में बहुत बड़ा नाश होने वाला है, प्रभू म्हणतो या देशामध्ये मोठा नाश होणार आहे. उसका पहले हम प्रभु के आगमन में जाना है। त्याच्या अगोदर त्याच्या आगमनामध्ये आपण गेलं पाहिजे. कितना आशा रखता है, किती लोकांना आशा आहे. ये प्रभु पहला प्यार में खो गया है, हे प्रभू पहिली प्रीती मी पहला गमावली, विश्वास में खो गया है, पहिला विश्वास मी गमावला, पहला आगमन का आशा खो गया है। माझ्या आगमनाची आशा मी गमावली. क्षमा कर, मला क्षमा वो कर. खोल के प्रार्थना करो, आणि तोंड उघडून प्रार्थना वो करा. खोल के प्रार्थना करो, तोंड उघडून प्रार्थना वो करा. आपको क्षमा करेगा। तुला क्षमा अभी करेल. आपको बड़ा आग का अभिषेक उतरने वाला आणि है। आता अग्नीचा अभिषेक उतरून येईल. अभिषेक के बिना आगमन के लिए उठाले नहीं जाएगा। अभिषेकापासून आगमनामध्ये उचलले जाणार नाही. आगमन में के लिए जाना चाहिए था। आगमनासाठी तयार व्हायचं असेल तर फल मिलने के समय पर हम मजा प्रभु के साथ जाएगा। आणि पापणी लावताना लावता तुम्ही प्रभू सत्ती उचलले जाता. प्रभु के नाम से हो। देवाच्या नावाला धन्यवाद. लंकार का बात, आणि तुतारीचा नाद, दूत का शब्द, दूताची वाणी, के शब्द सुनते हुए तुतारीचा नाद ऐकता और पवित्र उठा ले जाएगा। सर्व पवित्र जण उचलले जातील. एक मिनट आंख खोल के देखो, आणि डोळे उघडून पहा. एक मिनट आंख खोल के देखो। 1 मिनिटासाठी डोळे उघडा. ये टेबल के ऊपर आणि या टेबलावरती कई क्या बोलते हैं सुई यहाँ पर रखकर छोटा छोटा आणि या ठिकाणी लहान लहान सुई आहेत. सुई की स्तुति हो। देवाचा धन्यवाद. 200-300 रखा है, आणि 200-300 सुया आहेत. ऊपर से एक मैग्नेट रखा, आणि वरतून एक लवचुंबक ठेवलं. वो मैग्नेट ऐसे नीचे उतरते हैं, ते लवचुंबक खाली उतरताना ये नीचे रहने वाला ये सुई क्या हो जाएगा, आणि ही खाली ठेवलेली टाचण्या सुया आहेत काय हो होते, जाएगा क्या नीचे जाएगा? वरती जाईल का खाली जाईल? बोलिए जल्दी बोलिए, लवकर बोला. हो जाएगा कि नहीं? वरती जाणार का नाही? प्रभु के आगमन में जाने का नहीं जाना? प्रभूच्या आगमनात जायचं का नाही? नहीं जाना है। खात्रीने जायचं. तो मैं जल्दी आ रहा हूँ, पहा, मी शीघ्र येत आहे. क्या बोलना चाहिए? तुम्ही काय बोलावं? प्रभु जल्दी आ, हे प्रभू, तू लवकर ये. खोल के बोलो, हात उघडून बोला. प्रभु हे माझा प्रभू, जल्दी आ, तू लवकर ये. क्या बोलना चाहिए? तुम्ही काढून लावा. प्रभु आमेन प्रभू. जल्दी आ, लवकर ये. जल्दी आ, लवकर ये. इतना समर्पण करता है। लोक समर्पण करता. मेरे सुनने वाले लोग ऐकणारे लोकांनो, जल्दी से ललकार की आवाज सुनेगा। लवकरच तुतारीचा नाद होईल. हमारा मन प्रभु में होना चाहिए। आपलं मन प्रभूमध्ये असावं. संसार में पैसा में मनुष्य में रहेगा तो नहीं सुनेगा। जगामध्ये, संसारामध्ये, पैशामध्ये असेल तर नाही होणार. आजकल के बहुत से लोग कान में लगाकर कुछ न कुछ सुनते रहता है। आणि आजकाल लोक कानामध्ये काहीतरी लावून ऐकत असतात. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद. सुनने वाले लोग मला ऐकणारे लोकांनो, आवाज सुनना है। प्रभूची वाणी ऐका. आपका कान पवित्र किया जाना, तुझे कान पवित्र केले आपका जाओ. मन पवित्र होना चाहिए। तुझं मन पवित्र असो. नहीं जल्दी उठा ले जाएगा। मी लवकर उचलला जाईल. ये संसार मेरे लिए नहीं है। हे जग माझ्यासाठी नाही. पवित्र लोग उठा ले जाने के बाद पवित्र लोक उचलल्यानंतर कई लोग हाथ छोड़ दिए जाएंगे, काही लोक हात सोडले जातील तुरंत त्यापर नहीं आएगा। आणि लगेच वर्तमान कई लोग पत्रात येईल. दिखाई नहीं देता है। काही लोक दिसत नाही. प्रभु की स्तुति हो। देवाचा धन्यवाद. आपको मालूम पड़ा आगमन में चले गया तुम्हाला ठाऊक पडेल आत्मनाथ ते गेले. तो आपका परिस्थिति क्या हो तुमची जाएगी? परिस्थिती काय होईल? कितना लोग आपको निंदित करेगा, किती लोक तुमची निंदा आपका करतील. मन कितना खेदित हो जाएगा, तुम्ही मनामध्ये खेदी कितना होता. दुखित हो जाएगा। तुम्ही किती दुःखी होता. तो मैं जल्दी आ रहा हूँ। आम्ही लवकर येतो. सुनने वाला कलीसिया, मंडळी, मंडळी, आपको गले जगा दो, तुम्ही सच्ची विश्वास आत्मा में भर, आत्मा में भर, आत्मामध्ये भरा. खाली वचन आत्मा में भरो, आत्म्यामध्ये तुम्ही भरत राहा. खाली बजाकर आत्मा में भरो। पायामध्ये आत्म्यामध्ये भरा.
बचेगा, हमारी आपकी आस बचेगा। आएगा आएगा यीशु जल्दी आएगा, आएगा आएगा यीशु जल्दी आएगा, बेबी हमारा आएगा, तुम्हारी जाएगा, हमारी सारी दिक्कतें बचेगा, आएगा 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 की आस बचेगा। आएगा यीशु जल्दी आएगा, आएगा यीशु जल्दी आएगा, बेबी हमारा प्रभु को साथ मिलेगा, प्रभूच्या संगती आपण भेटू. ऐसे लोग कितना अभिषेक चाहिए, आणि अशा लोकांना किती अभिषेक हवा. ये शक्ति काफी नहीं है, ही शक्ती पुरेशी नाही, सामर्थ्य काफी नहीं है, सामर्थ्य पुरेसं नाही. हाथ उठाओ, सर्वांनी हात उंच करा. आगमन के लिए उठाने जाना है, तुझ्या आगमनामध्ये मला यायचं आहे. मुझे नहीं चाहिए, मला नको, संसार मुझे नहीं चाहिए, संसार मला नको, मुझे नहीं चाहिए, मला नको. ये बहुत जल्दी नाश हो जाएगा, मलाच नाश होणार. आगमन में जाना है, आगमनामध्ये मला जायचं. पहला प्यार से भर दूंगा, प्रीतीने तुला भरील. विश्वास में भर दूंगा, विश्वासाने भरील. आत्मा में भर जाओ, आत्म्याच्या गरजा. अपने आत्मा काले में अगर आत्मा के लिए जगह दो, काळ्या बाजूला आत्म्यासाठी जागा द्या. हाथ बंद करो, ताली बाजू, ताली बाजू, आत्मा में भरा, आत्मा में भरा, आराधना में अभिषेक द्वारा सारे शैतान का बंधन को तोड़ दिया जाता है। आणि या उपस्थितीद्वारे सर्व अंधकारच्या शक्ती बंधनं तुटले जाणार आहे. बीमार का बंधन सब टूट जाएगा, आजाराचे बंधनं तुटले जातील. जादू टोने की शक्ति दूर हो जाएगा। जादू टोण्याची शक्ती तुटली जाईल. कितना लोग बीमार है, हाथ उठाओ, किती लोक आजारी आहे, हात उंच करा. कितना लोग बंधन में है, हाथ उठाओ, किती लोक बंधनामध्ये आहे, हात उंच करा. कितना लोग कर्जा में है, हाथ उठाओ, किती लोक कर्जामध्ये आहे, हात उंच करा. कर्जा में रहेगा तो आगमन में नहीं जाएगा, कर्जामध्ये असतील तर आगमनामध्ये जाणार नाही. आत्मा के लिए जगह देगा, आत्म्यासाठी जागा नाही. अभिषेक का द्वारा अभिषेकाच्या अपने द्वारे सारे बंधन टूट जाएगा, तुमच्या बंधनं तुटले अपने जातील. श्राप पूरा हट जाएगा, तुमचे कर्ज दूर होतील. आपको बुराई व निंदा सब दूर हो जाएगा। तुमच्यावरती निंदा दूर होतील. मेरे सुनने वाले कलीसिया, कार्यकारी मंडळी हाथ उठाओ, हात उंच करा. हे प्रभु मुझे छुटकारा दे, हे प्रभू मला सुटका मेरे दे. सामर्थ्य मुझे दे, सामर्थ्य दे. मुझे की सामर्थ्य उतरा है, आणि माणसामध्ये उतरत आहे. एक बंदा परत की शक्ति उतरा है, देवाची शक्ती प्रत्येकामध्ये उतरत प्रभु आहे. समय में उतरा है। देवाचा जोर उतरत आहे. दो मिनट शांत से, 2 मिनिटं शांत राहा. बड़ी शक्ति उतरा, मोठं सामर्थ्य उतरणार. स्वर्ग से, स्वर्गातून सियोन से सियोनेतून बड़ी शक्ति मोठं सामर्थ्य तेरे ऊपर उतरा, तुझ्यावर उतरत आहे. तेरे ऊपर उतरता है, तुझ्यावर उतरत आहे. तेरे भाई बहन के ऊपर नहीं है, तुझ्या बंधूवरती नव्हे, तेरे ऊपर उतर रहा है। माझ्यावरती उतरत आहे. जिसके ऊपर प्रभु की शक्ति आ गया, आणि ती शक्ती उतरून येत आहे. नहीं पाएगा, तो विचारलं, नरबच्चा बन जाएगा, तू सत्ता बने. आगमन के लिए उठा लिया जाएगा,
आशीर्वादाला माझा उतारो पवित्र तेज आशीर्वाद अभिषेकाद्वारे सैतानाचे बंधन तुटले. शैतान आपका बीच में से वो निकल के भाग रहा है. सैतान तुझ्यामधून निघून पळत आहे. वो यहाँ पर नहीं है. तो इथं आता नाही. भाग गया. आपको खेल मिल गया. अभिषेक दिला. आणि 2 मिनिटं बाकी आहे. पण त्याला जर तुम्हाला अभिषेक चाहिए हाथ उठा. किती लोकांना दुप्पट अभिषेक हवा हात उंच करा. ये अभिषेक आपको क्या करेगा? आणि ही अभिषेक तुला काय करेल? सर्विस खत्म होकर जब आपके घर में जाएगा, आणि संमेलन समाप्त झाल्यानंतर तू जेव्हा घरी जाशील आपका घर का जो श्राप है वो हटाएगा. तुझ्या घराचे श्राप दूर होतील. आपका घर का निरंतर जो बीमार है वो सब चंगा हो जाएगा. तुझ्या घरातला आजार सर्वदा बरा होईल. आपका खेत में जो श्राप है वो निकल जाएगा. तुझ्या शेतातला साप निघून जाईल. प्रभु क्या कहता है? प्रभू काय म्हणतो? उसका दूध को बेच रहा है. दिव्य दूध पाठवत आहे. आपका घर में दूध को बेच रहा है. तो दिव्य दूध पाठवत आहे. श्राप हटाने के लिए, आपको भेजने के लिए, आम्ही काय करण्याकरिता? इसलिए आपको तुम्हें अभिषेक देना है. तेरा दुप्पट अभिषेक देत आहे. से भर जाओ. स्वामीकडे बघा. शक्ति से भर जाओ. आपका सामने शैतान खड़ा नहीं होता. तुझ्या समोर सैतान उभा राहणार नाही. आपका सामने शैतान खड़ा नहीं रहता है. अग्नी समोर सैतान उभा राहू शकत नाही. आपका अंदर नहीं उतराया. तुझ्यामध्ये अग्नी उतरून आली. शैतान वापस नहीं आया. सैतान तिथे नाही. वो भाग गया. आपका कमजोरी नहीं है. तुझा तुझा नाही.
ना बदलने वाले यीशु जल्दी आ रहा है, न बदलणारा येशू लवकर येत आहे, ना बदलने वाले यीशु जल्दी आ रहा है, न बदलणारा येशू लवकर येत आहे. बदल जाता है, आम्ही बदलतो, प्रभु नहीं बदलता, प्रभू बदलत नाही. उसका वायदा में वो जरूर आएगा. त्याचा अभिवचन आहे तो लवकर येईल. कितना लोग जाने के लिए आशा है, किती लोकांना जायची इच्छा आहे. हाथ उठाके हालेलुया बोलिए. प्रभु ने बड़ी आशा दी है, इसलिए धन्यवाद करेंगे. प्रभूने मोठी आशीष दिली म्हणून धन्यवाद करूया. ना बदलने वाले यीशु हमारे बीच में है, इसलिए धन्यवाद करेंगे. न बदलणारा येशू आपल्यामध्ये आहे म्हणून धन्यवाद करूया. प्रभु का आगमन का आशा से भर दिया, धन्यवाद करेंगे. प्रभूच्या आत्म्याने आपल्याला भरलं म्हणून धन्यवाद करूया. प्रेम में, विश्वास में, पवित्रता में, प्रभु के मर्जी में परिपूर्ण होने के लिए आगे बढ़ाता है, इसलिए धन्यवाद करेंगे. प्रीतीमध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या इच्छा करण्यामध्ये आपल्याला तो भरवतो म्हणून धन्यवाद करूया. जोर से स्तुति बोलो. नागपुर शहर का प्रवास करने के लिए धन्यवाद करेंगे. जीवा सारे आसमान का आशीष के लिए धन्यवाद करेंगे. स्वर्गातून दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल या आपण धन्यवाद करूया. प्यारे खुदा धन्यवाद करते प्रभु जी. हमारा कन्वेंशन का दूसरी रात का मीटिंग भी आरंभ से लेकर आखिर तक प्रभु चढ़ाया आज किया, इसलिए धन्यवाद करते प्रभु जी. आज मैसेज देने के लिए उन दास को भी हाथ में लेके प्रभु ने इस्तेमाल किया, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी. किसान बहुमूल्य फल के लिए वो बाट जो थे साई प्रभु जी, हमको धीरज करना जरूरी है करके प्रवचन के द्वारा परमेश्वर हमको बात किया, इसलिए स्वर्ग सियोन से हमको बात किया, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी. और उसके लिए वो बाट होता है और पवित्र आत्मा का शक्ति को प्रकट करता है. पवित्र आत्मा का अभिषेक यीशु मसीह के आंगन में हमको खिलाएगा. तीन शरीर महिमा का शरीर होकर बदल जाएगा. परमेश्वर की महिमा हो. प्रभु हमारे लिए ऐसा एक अभिषेक आज रात को भी हमको दिया, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी. हालेलुया. यीशु मसीह ने कहा मेरा पिता किसान है, वो मैं भाग लगा हूँ तो ढालिया है, वो ढालिया दाखलता में बने रहना चाहिए. हम यीशु में बने रहना चाहिए. ऐसे तो फिर फल लाए करके हमने लिखा है प्रभु जी. हालेलुया. हमारा जीवन में विश्वास, प्रेम, धीरज और सौम्यता और सारे और 9 प्रकार का फल को हमारा जीवन में आने के लिए प्रभु सहाय करने के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु जी. आत्मा का फल हमारा जीवन में होने के लिए प्रभु सहाय करे. मन भिड़ाने का फल हमारा जीवन में होने के लिए सहाय करने के लिए प्रार्थना करते हैं प्रभु जी. ये हमारे यीशु मसीह का आगमन के लिए हमको तैयार करेगा. आखिर दिन में परमेश्वर कलीसिया में पवित्र आत्मा उंडेलते रहता है प्रभु जी. हम सिद्धता पाके यीशु के आगमन में जाने के लिए 4 विधा सिद्धता के बारे में हमने सुना है प्रभु जी. वो खेत में बोया 30 गुना 60 गुना 100 गुना फल देते हैं प्रभु जी. 100 गुना हमारा जीवन का सिद्धता को प्रेरित करता है. 30 गुना नहीं, 60 गुना नहीं, 100 गुना प्रभु को आशीष करेगा. हमने वायदा किया है. इसहाक ने बोया 100 गुना आशीष पाया. ऐसा ही दिन में कन्वेंशन में आया सब लोग 100 गुना आशीष पाने के लिए उनका खेती को प्रभु आशीष कर दे, उनका पवित्र जीवन को आशीष कर दे. सबसे बढ़कर हम 4 सिद्धता को पाकर पूर्णता पाकर यीशु काम में जाने के लिए प्रभु सहाय करने के लिए हम प्रार्थना करते हैं. महाराज में बढ़ता है, स्त्री को देखता है, उनका सिर में 12-18 का मुकुट है, वो चंद्रमा के ऊपर खड़ा है, सूरज को फेना है. एवं कलीसिया को भेंट करता है. प्रेम लोग उपदेश में, सच्चाई में, अंग्रह में खड़ा होकर यीशु मसीह को भेंट करते हुए, यीशु मसीह को धारण करते हुए कलीसिया यीशु के आगमन के लिए तैयार होता है. उनका दिल में एक नर बच्चा को दिखता है. वो नर बच्चा देख पाया शब्द लोग है. यीशु बादल में आने के समय देख पाया शब्द लोग उठा लिया जाएगा. वो नर बच्चा है. बच्चा नम्रता को भेंट करता है. कलीसिया नम्र के साथ ही बिठाकर यीशु का ले जाने के लिए प्रोत्साहन करते प्रभु जी. प्रेम में हम सिद्ध होना चाहिए, विश्वास में हम सिद्ध होना चाहिए, पवित्र
में हम सिद्ध होना चाहिए, प्रभु का मर्जी करते हुए सिद्ध भाग्य परिपूर्ण भाग्य हमें यीशु का ने उठा लिया जाने के लिए प्रभु सहाय करते। ये शरीर चिल्लाता है, ये दिन में यीशु मसीह के आगमन का चिन्ह हम देखने के समय हम खड़ाते रहना चाहिए, पुकारना चाहिए यीशु को देखकर हर बच्चा फेराने के लिए, पवित्र लोग फेराने के लिए, जय जीवन के लिए, हमारा विश्वास को संभालने के लिए, विश्वास बनने के लिए, प्रेम बढ़ने के लिए, पवित्र बनने के लिए, प्रभु का मर्जी करते हुए बढ़ने के लिए, चिल्लाकर प्रार्थना करने के लिए, हमने दिन में प्रार्थना का आत्मा सबको लेने के लिए हम प्रार्थना करते हैं। प्रभु जी ये बंदे गलीसिया को लेने के समय हम भी उठाकर यीशु को मिलने के लिए हम सबको सहाय कर दे। और दूसरा में जी प्रभु लाके खला के आश किया और ये सबको प्रभुवास प्रभु जी कल वर्षों में जी प्रभुवास करके संत लोगों को हाथ में लगे इस्तेमाल करने के लिए प्रार्थना करते। आदर बच्चे लोगों सबको आशीष कर, बीमार लोगों को चंगाई दे, हर प्राण का बीमार रखली सबसे छुड़ा दे प्रभु। तेरे दास को याद में लेके इस्तेमाल किया, इसलिए हम धन्यवाद दें। और हजार लोगों लाखों लोगों के बदलने के लिए प्रार्थना करते। अब रात में सबको समर्पण करते, यीशु में नाम समानते ग्रहण कर यीशु का मसीह का अनुग्रह, पिता का प्रेम और पवित्र आत्मा का सहभागिता हम सबके साथ उसके आगमन तक होती रहे। मुझे ले लिया सुलंगट இப்போது ஜெபம் தேவையானவர்கள், ஆசீர்வாத ஜெபம் தேவையானவர்கள் நீங்கள் முன்னுக்கு வரலாம்.